नमस्कार. चला ऑनलाईन स्वराज्य घडवूया ह्या आपल्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मंगळवार आणि जगतविख्यात पुस्तकं समजून घेऊया मराठीतून ह्या सिरीजमध्ये आज आपण आपलं 7वं पुस्तक घेऊन येतोय. मला माहिती आहे की तुम्ही आतापर्यंतची 6 पुस्तकं नक्कीच बघितली असतील आणि जर बघितलं नसेल तर मिशन ऑनलाईन स्वराज्य ह्या ग्रुपवर ही सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत. ती नक्की बघा. जगतविख्यात पुस्तकांना मराठीत आणून ती मराठी उद्योजकांना, मराठी माणसांना उपलब्ध करून त्यांच्या विचारसरणीमध्ये एक जबरदस्त बदल आणण्याचा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे आणि तुम्हाला जर याच्यात सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचं जे पुस्तक आहे ते खूपच जबरदस्त आहे की तुम्ही बॅनरमध्ये बघितलंच असेल त्या पुस्तकाबद्दल. आणि आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम ह्या एका गोष्टीमुळे सॉल्व्ह व्हायला लागतात, जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला शिकता आणि मग तुमच्या आयुष्यात एक वेगळी मॅजिक किंवा एक वेगळी जादू व्हायला लागते. तर ती कशी होते ते समजून घेण्यासाठी आज आपल्या बरोबर एक जबरदस्त कन्सल्टंट आहेत, ओके, ज्यांना त्या स्वतःला सक्सेस कोच म्हणतात आणि खूपच जबरदस्त काम त्यांचं या क्षेत्रामध्ये चाललेलं आहे. सो अजिबात जास्त वेळ न घालवता मी आजच्या आपल्या ज्या प्रेझेंटर आहेत त्यांना मी इथे इन्व्हाइट करतो. लेट्स वेलकम सुनीता मोर मॅडम. सुनीता मॅडम, वेलकम. थँक्यू सर, धन्यवाद. मला बोलवलं आणि मला ही संधी दिली म्हणून खूप खूप धन्यवाद सर. आर प्लेजर मॅडम. आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही रोज अगदी तुमचे मेसेज येत असतात, बाकी सगळ्या गोष्टीमध्ये कृतज्ञता ओतप्रोत भरलेली तुमच्या वागणुकीमध्ये आम्हाला दिसते आणि आय एम शुअर त्याचे तुम्हाला प्रचंड फायदे झालेले आहेत, म्हणूनच तुम्ही ते करताय. सो सुनीता ताई, सुरुवात करण्याआधी ना जर आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात ह्या पुस्तकाबद्दल सांगायचं झालं किंवा त्यांनी ही बुक समरी का ऐकायला पाहिजे असं जर सांगायचं झालं तर तुम्ही नक्की काय सांगाल त्यांना? सर नक्कीच मला आवडेल सांगायला. आता कोरोना सदृश्य परिस्थिती होती, लॉकडाऊन आता उघडला आहे. एवढी नकारात्मक स्थिती आणि या स्थितीमध्ये सुद्धा आपण जिवंत आहोत, श्वास घेत आहोत, अन्न आपल्याला मिळतंय, पाणी आपल्याला मिळतं आहे. खूप जण आहेत का जे जगातनं निघून गेलेत, पण आपण आहोत. हे सगळं काहीतरी जादूच आहे आणि ही जादू, ही नकारात्मकता आपल्या या पुस्तकामधून जेव्हा आपण शिकतो ते काय रहस्य आहे त्याच्याने जाते आणि मग ही जादू खरंच काय आहे. मग आपण जसे आहोत, ज्या परिस्थितीत आहोत, कुठेही असो, ही जादू जर आपण लॉजिक न वापरता, अगदी जसं आपण लहानपणी परीवर विश्वास ठेवायचो, चॉकलेटचा बंगला त्याच्यावर विश्वास ठेवायचो. आपली आजी म्हणायची दात पडला जा, तो दात असा टाकून दे, मग ती परी येईल आणि तुला सुंदर दात देईल. आपण विश्वास ठेवायचो. त्याचप्रमाणे जर आपण या जादूवर विश्वास ठेवला तर ती जादू आपल्याला नक्कीच मिळते आणि त्या पुस्तकातून हेच रहस्य उलगडत गेलेलं आहे. अनेक धर्मग्रंथांमध्ये त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून या लेखिकेने ते पुस्तक आपल्यासमोर दिलेलं आहे आणि जगभरामध्ये बेस्ट सेलिंग पुस्तक म्हणून ते सध्या कोरोनामध्ये ते सगळीकडे धूम माजवली या पुस्तकाने. अक्षरशः म्हणजे लोक पारायण करत आहेत, त्यातलीच मी एक आहे. क्या बात आहे. मी सांगेल का करावं आणि तुमची अशी भेट सर मला या पुस्तकामुळेच झाली. जेव्हा कोरोनाचं जेव्हा आलं मार्चमध्ये, तर मी तेच लिहित होते का माझं ऑनलाईन काम चालू झालं पाहिजे, जे आता ऑफलाईन बंद झालेलं आहे. आणि ती कृतज्ञता तेव्हापर्यंत पोहोचली, ती जादू मला मिळाली आणि ऑनलाईन स्वराज्याची मी एक सारथी झाले तुमच्या बरोबर. म्हणून तुम्हाला सुद्धा सर खूप धन्यवाद. थँक्यू. माझी पण कृतज्ञता तुम्हाला. ज्या प्रकारे तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करताय, ज्या प्रकारे सगळ्यांपर्यंत हे पोहोचवण्याचं काम करताय, त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. आणि आम्ही आता फार जास्त वेळ थांबू शकत नाही सुनीताताई, सो यू कॅन स्टार्ट द प्रेझेंटेशन. ऑल युअर्स. थँक्यू सर. थँक्यू. सर स्क्रीन दिसतंय का? हा, दिसतंय. यू कॅन स्टार्ट. ओके. नमस्कार, वेलकम सर आणि आमचे सगळे स्वराज्य सारथी आणि जे पण प्रेक्षक हे बघता आहेत. जगतविख्यात पुस्तक समजूया मराठीमधून, मॅजिक जादू. मी सक्सेस काउन्सिलर सुनीता मोर, ऑनलाईन स्वराज्याची सारथी. त्या जादूमुळेच मला सरांबरोबर भेट झाली आणि आज मी तुमच्या समोर ऑनलाईन बोलते आहे.
हा विश्वास मला फक्त आणि फक्त सरांमुळेच मिळाला. तर जाणून घेऊया मॅजिक आणि जादू. हे मॅजिक हे पुस्तक या रोंडा बन या लेखिका आहेत, ज्या ऑस्ट्रेलियन लेखिका आहेत. त्यांनी सगळ्यात आधी सिक्रेट मूव्ही आणि सिक्रेट पुस्तक केलं, जे जगभरात अतिशय प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी ती मूव्ही दाखवली गेली, ते पुस्तक दाखवलं गेलं आणि त्याची समरी आपण आधीच ऐकली आहे, अगदी फर्स्ट. त्यानंतर जादू, त्याची पुढची स्टेप म्हणजे जादू. मग या जादूमधून सुद्धा अनेक ठिकाणी बेस्ट सेलिंग पुस्तकामधून त्या पुस्तकाची निवड झाली आणि आता या कोरोनामध्ये 9 महिन्यापासून हे मॅजिक पुस्तक अगदी सगळीकडे म्हणजे तळागाळापासून वरपर्यंत भरभरून हे पुस्तक अगदी धुमाकूळ घालतंय आणि या पुस्तकाची पारायणं करत आहेत. असं हे पुस्तक आहे. तुमचा जादूवर विश्वास आहे का? आणि जर नसेल, तर मग तुम्हाला ती जादू कधीच मिळणार नाही. ज्या लोकांचा जादूवर विश्वास आहे, त्या लोकांना जादू भरभरून मिळते आणि दिसते. आपण लहान होतो, आपले आई-बाबा म्हणायचे, आजी म्हणायचे, "ती बघ ती परी येते आणि ती बागेमध्ये ना जादूची छडी फिरवते" आणि मग आपल्याला पंख येतात, आपण उडतो. आता ख्रिसमस येतोय. ख्रिसमसमध्ये सांता क्लॉज आपल्या उशीखाली येऊन गिफ्ट ठेवून जातो. मग हे खरंच असतं का? ही जादू घडते का? हो, ही जादू घडते. जर आपला विश्वास असेल, तर जादू नक्कीच घडते. लहान-लहान गोष्टींमध्ये आपण जादू करतो. जसे-जसे आपण मोठे होत जातो, आपण लॉजिकल वर्ल्डमध्ये येतो. आपण सिरियसली विचार करायला लागतो. आपल्याला गोष्टी समजायला लागतात आणि मग आपल्या जादूवरचा विश्वास हळू कमी होत जातो आणि आपण एकदम सीरियस होतो. म्हणूनच आपल्याला लहान मुलांबरोबर खेळायला आवडतं. कारण की लहान मुलंही निष्पाप असतात, इनोसेंट असतात. आपण म्हणतो ना, "लहानपण दे गं देवा." आता जर कुणाला पण विचारलं तर हेच म्हणतं, "मला माझं लहानपणीचं आयुष्य हवंय." कारण की लहानपणी आपण लॉजिक वापरत नाही, फक्त मॅजिक वापरतो. आवडतंय तुम्हाला तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये काहीतरी सांगा, क्लिअर करा, येस, ॲग्री. तर मला पण समजेल का तुम्हाला समजतंय मी जे बोलतेय ते म्हणून. जबरदस्त. येस. सिक्रेट ऑफ मॅजिक. मग हे मॅजिक म्हणजे जादूचं काय रहस्य आहे? बघा त्या पिक्चरमध्ये दाखवलंय द रिच गेट रिचर आणि पुअर गेट पुअरर. Whoever has will be given more, whoever doesn't have, whatever he has will be taken away from him. म्हणजेच ज्याच्याकडे आहे त्याला अजून मिळतं, अजून मिळतं आणि ज्याच्याकडे नाहीये त्याच्याकडनं काढून घेतलं जातं. मग हे एक महान रहस्याची काय उकल आहे? हे एक कोडं आहे. जगभरामध्ये अनेक शतकं, अनेक वर्ष हे रहस्य उलगडण्यासाठी धर्मग्रंथ आणि खूप लोकं प्रयत्न करत होते. का हे रहस्य नक्की काय आहे? या रहस्याची उकल काय आहे? या रहस्याचं, या कोड्याचं उत्तर फक्त आणि फक्त एकच आहे. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, धन्यवाद आणि आभार. हुएव्हर हॅज ग्रॅटिट्यूड विल बी गिव्हन मोर. ज्यांच्याकडे कृतज्ञता आहे त्यांना अजून मिळेल आणि भरभरून मिळेल आणि ज्यांच्याकडे कृतज्ञता नाही आहे त्यांच्याकडनं असलेलं सुद्धा काढून घेतलं जाईल. ज्या ठिकाणी मी एक उदाहरण देऊन सांगेल, जर माझ्या पर्समध्ये फक्त ₹100 आहेत आणि मी जर त्याच्याबद्दल तक्रार केली नाही आणि धन्यवाद लिहिले का या ₹100 माझं एका वेळेचं जेवण होईल, माझ्या घरात एक वेळची भाजी येईल. म्हणून मी त्या ₹100 जर मी धन्यवाद दिले आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त केली, तर तो निसर्ग, ते ब्रह्मांड मला भरभरून अजून माझ्याकडे जे कमी आहे ते पैसे देईल. मग ते कसे देईल ते त्याला माहिती, ते मला माहिती नाही. फक्त कृतज्ञता जादूचं काम करेल आणि मला भरभरून मिळेल. त्याच्यामुळे मी सगळ्यांना अगदी कळकळीने सांगते, लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे कृतज्ञता आहे त्यांना भरभरून मिळतं आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडनं काढून घेतलं जातं. अंबानीचं सुद्धा उदाहरण आहे. ऐकलं आहे मी तसं, का मुकेश अंबानी आज भारतामध्ये आणि पूर्ण जगामध्ये श्रीमंत, अग्रगण्य श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते. मग त्यांच्याकडे असं काय आहे? त्यांच्याचकडे या 9 महिन्यामध्ये सुद्धा जिओ म्हणजे आता मुंबईला जिओ सिटी म्हटलं जाईल काही वर्षांमध्ये. मग असं का? एका भावाकडे इतकं भरभराट होते आहे. एक भाऊ तळागाळाला चालतोय. असं का होतंय? श्रीमंतच माणसांकडे पैसा येतोय आणि गरीब माणसं अजून काही खाली जातायत. कारण की ते कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या घरी तर मी ऐकलंय ते स्वतः करतात आणि त्यांनी दिवसभर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्वान ठेवले आहेत, ब्राह्मण ठेवले आहेत. जे दिवसभर त्यांच्या घरात अविरत 24 तास कृतज्ञतेचा जप चालू असतो.
क्या बात है. अशामुळे भरभरून आपल्याला मिळतं. श्रीमंत माणसं हे रहस्य वापरतात आणि आपल्यापर्यंत पोहोचायला उशीर झाला म्हणूनच या लेखिकेने आपल्याला पुस्तकामधून ही कृतज्ञतेची जादू सांगितली आहे. क्या बात आहे. सो माझा एक प्रश्न सुनीताताई या सगळ्यांसाठी आहे. नक्की. तुमच्यापैकी न चुकता रोज जे कृतज्ञता व्यक्त करतात त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आय टाइप करा. जर तुम्ही तुमची कृतज्ञता व्यक्त करत असाल तर जस्ट टाइप आय इन द कमेंट बॉक्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सुनीताताई पुढे जाण्याआधी ना तुम्ही मुकेश अंबानी बद्दल बोललात तर त्या अँगलने ना थोडासा मला एक पॉइंट ऍड करायला आवडेल इकडे. की तुम्ही आता जे म्हणत होतात ना की जे याच्याकडे आहे त्याला भरभरून दिलं जातं आणि जो थोडा है थोडे की जरूरत है या वातावरणात जगतो त्याच्याकडनं ते पण काढून घेतलं जातं. ओके. कारण तुम्हाला जे मिळालंय त्याची किंमत जर तुम्ही केलं नाही ना तर मग निसर्ग, युनिव्हर्स किंवा देव नेहमी म्हणतो जे दिलंय त्याचीच ह्याला किंमत नाही, ह्याला आणखीन देऊन करू काय? ओके. जे मिळालंय त्याच्यामध्येच ह्याला समाधान नाही मिळत, त्याला आणखीन देऊन करू काय? आणि मग तिकडे निसर्ग सांगतो की तू 1,00,000त जर असमाधानी आहेस ना तर तू 1,00,00,000 मध्ये पण असमाधानीच असणार आहेस आणि तू 100,00,00,000 मध्ये पण असमाधानीच असणार आहे. कारण ती नेव्हर एंडिंग रेस आहे आणि ती जर तुला थांबवायची असेल तर कुठेतरी तुझ्याकडे जे आहे त्याच्यासाठी मनापासून तुला कृतज्ञता व्यक्त करायला शिकायला पाहिजे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. विल गो बॅक टू नक्कीच, युअर नक्कीच. प्रेझेंटेशन. थँक यू. थँक यू. हा कृतज्ञतेचा नियम कसा कसतो? लॉ ऑफ अट्रॅक्शन. आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम माहितीच आहे. अ, जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत म्हणतो, समान वस्तू समान आणि असमान वस्तू असमान वस्तूंना आकर्षित करतात. त्याचप्रमाणे तुम्ही जे विचार करतात, तुम्ही जे बोलतात, जे विचार करतात, तेच तुम्ही आकर्षित करतात. म्हणजे जर माझ्या मनात विचार आला का मला मी नाही मानत गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि मला उडी मारायची आणि मी आज 32व्या माळ्यावर राहते आणि खाली उडी मारली तर मी खालीच पडणार. किंवा मी अमेरिकेत गेले, इंग्लंडमध्ये गेले, कुठेही गेले, प्रत्येक ठिकाणी तो नियम सारखाच आहे. त्याचप्रमाणे हा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा नियम, तुम्ही जे विचार करतात, तुमच्या मनामध्ये जे बोलतात, तेच तुम्ही अट्रॅक्ट करतात. म्हणून तुम्ही विचार करताना काळजीपूर्वक विचार करा, काळजीपूर्वक वस्तूंना आकर्षित करा आणि सिच्युएशनला तुमच्याकडे परिस्थितीला आकर्षित करा. खूप महत्वाचा नियम आहे. अगदी लक्षात ठेवा लॉ ऑफ अट्रॅक्शन. सुनीताताई मी बोलू थोडंसं याच्याबद्दल पुढे नक्की, जायच्या आधी? नक्कीच सर. नक्कीच, नक्कीच. ऍब्सोल्युटली. ओके. थोडंसं ना ह्या शब्दाला मी ब्रेक करतो. आपण म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे राइट. आकर्षणाचा सिद्धांत. ओके. सिद्धांत. आणि सिद्धांत या शब्दाचाच अर्थ आहे सिद्ध आणि अंत म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त हा सिद्ध केला जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही आकर्षणाच्या सिद्धांताला माना किंवा मानू नका, गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला माना किंवा मानू नका. तो 24 तास सातत्याने काम करतोय आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. ओके. सो त्याला वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यात रिझल्ट घ्यायचे की त्याच्या विरुद्ध चालायला लागून स्वतःचं नुकसान करायचं हे समजून घ्यायचं. ज्यांनी सिक्रेट मूव्ही बघितली असेल त्याच्यात बॉब प्रॉक्टर खूप सुंदर उदाहरण देतो. तो म्हणतो की एका म्हणतात ना इलेक्ट्रिसिटीनी तुम्ही एका माणसाचं जेवण बनवू शकता किंवा त्या अख्ख्या माणसाला शिजवू शकता. ओके. सो इलेक्ट्रिसिटीला तुमच्या कंट्रोलमध्ये जर तुम्ही वापरायला शिकलात तर त्याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. पण जर तो तुम्हाला कळला नाही तर तो तुमचा संपूर्ण नाश करू शकतो. आणि मी हे कितीतरी जणांबरोबर सुनीताताई बघितलंय. त्यांना हो, हो. आकर्षणाचा सिद्धांत कळतच नाही. चुकीच्या गोष्टींचा सारखा विचार करत राहतात. मन चिंती ते वैरीनं चिंती करत राहतात आणि मग सारखं त्यांना वाटतं की हे माझ्याबरोबरच सारखं सारखं का होतंय? कारण कळत न कळत त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात ते आकर्षित करत असतात. ओके. यू कॅन गो टू द नक्कीच, प्रेझेंटेशन. नक्कीच सर. येस. हा आकर्षणाचा सिद्धांत प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी काम करतो. म्हणजे असं नाहीये का मी झोपले म्हणून सिद्धांत काम नाही करणार, तसं नाही. झोपेमध्ये सुद्धा माझा सबकॉन्शियस माइंड जो विचार करतो, ते आकर्षित करतो. त्यामुळे हा प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळेला काम करत असतो. आता जर मी विचार केला का माझं ना काम चांगलं नाहीये, माझी जॉब चांगली नाहीये, माझा पगार चांगला नाहीये, माझी मुलं माझं ऐकत नाहीये, माझ्याकडे खूप पैसे नाहीये आणि माझा नवरा किंवा माझ्या घरात सारखी भांडणं होत आहेत. तर मग ते तसंच घडतं कारण की मी तो तसाच निगेटिव्ह विचार करते ना. पण जर मी असा विचार केला आकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे, का माझ्याकडे खूप छान जॉब आहे. मी या कोरोना काळामध्ये सुद्धा ऑनलाईन काम करून पैसे कमवते आहे, आनंद कमवते आहे आणि मान-सन्मान कमवते आहे. माझं कुटुंब आनंदी आहे. माझ्याकडे भरभरून पैसा येतो आहे. ज्याप्रमाणे लोहचुंबक
एका धातूकडे आकर्षित होतो त्याप्रमाणे माझ्याकडे भरभरून पैसा येतो आहे. असा जर मी सकारात्मक आणि पॉझिटिव्ह विचार केला तर हा सिद्धांत, हा ब्रह्मांड, हा निसर्ग, हा परमेश्वर मला तसंच भरभरून देतो. कारण की माझे विचार तसे असतात. म्हणून आपल्याला नेहमी म्हटलं जातं का शुभ बोला, चांगलं बोला, पॉझिटिव्ह बोला, सकारात्मक बोला. कारण की हा सिद्धांत काम करत असतो. तो आपल्याला दिसत नसतो, पण तो काम करत असतो. ॲब्सोल्युटली. मला असं वाटतं, की गेल्या 3 मिनिटात सुनीताताईंनी जी वाक्य सांगितली, ओके, ती हे सेशन संपल्यावर तुम्ही परत जाऊन पण ऐका आणि तुम्ही रोज हे बोलताय की नाही ह्याचा विचार करा. कारण जर तुम्ही हे अट्रॅक्ट करत नसाल ना, तर तुम्ही काहीतरी नको ते तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट करताय. आणि सुनीताताई, मी सांगतो, तुम्ही ज्या प्रकारे रोज तुमच्या लर्निंगमध्ये, बाकीच्या गोष्टींमध्ये कृतज्ञता व्यक्त करता, मला दिसतोय की तो तुमच्या आयुष्याचा एक भाग बनलाय. कितीतरी लोकांना ह्याच्यावर प्रचंड प्रयत्न करायला लागतो. कारण एवढे वर्षाची जी विचारसरणी झाली आहे ना, की निगेटिव्ह ऑटोमॅटिक आहे. कुठल्याही सामान्य माणसाला 14 निगेटिव्ह विचारांनंतर एक पॉझिटिव्ह विचार येतो. न्यूजपेपरमध्ये 14 निगेटिव्ह न्यूज नंतर एखादी पॉझिटिव्ह न्यूज तुम्हाला दिसते. टीव्हीवर तुम्हाला 21 निगेटिव्ह न्यूज नंतर एखादा पॉझिटिव्ह काहीतरी फटाफट 100 जर तुम्ही बघितलात ना, तर 21 निगेटिव्ह न्यूज नंतर एखादी पॉझिटिव्ह न्यूज मिळते. त्यामुळे ना आपली वायरिंगच निगेटिव्हिटीसाठी झालेली आहे आणि तिला जाणीवपूर्वक सातत्याने पॉझिटिव्ह करण्यासाठी लोकांना प्रचंड प्रयत्न घ्यायला लागतात. सो मी मुद्दामून मध्ये आलोय. कृपा करून ही सगळी वाक्य जे तुम्ही रिपीट पण करू शकता, सुनीताताई, जे तुम्ही म्हटलात की चांगला विचार करायचा म्हणजे काय करायचं, यू कॅन रिपीट फॉर देम डेफिनेटली. येस. चांगला विचार करायचा म्हणजे म्हणायचंय माझा जॉब किंवा माझा बिझनेस खूप चांगला आहे. मला भरभरून पैसे मिळत आहेत. कोरोनामध्ये काही लोकांच्या जॉब गेल्यात, मग काही लोकांच्या आहेत ना, मग त्याला धन्यवाद बोला, आभार माना. काहींचा पगार अर्धा झालाय तरी धन्यवाद बोला. कारण की काहींच्या नोकऱ्याच गेल्या आहेत. आपलं कुटुंब आहे. काही अशी पण लोकं आहेत, अहो त्यांना कोणीच नाहीयेत, अनाथ आहेत. मग आपले कुटुंब, आपले घरचे त्यांना धन्यवाद बोला. आपल्याकडे जे खायला अन्न मिळतंय त्याला धन्यवाद बोला. जे आहे ना, त्या प्रत्येकाला कृतज्ञता व्यक्त करा. बघा तुम्हाला कसं भरभरून मिळेल. आणि सरांनी सांगितलं वायरिंग, येस, हे पुस्तक जेव्हा तुम्ही पूर्ण करतात, ते तुमचं रिप्लगिंग करतं, रिवायरिंग करतं. तुमच्या मेंदूची रिवायरिंग होते आणि हे रिवायरिंगचं काम मी करते आहे या कोरोना काळामध्ये. पूर्णपणे 1 महिन्याचं सेशन चालू असतं रिवायरिंगचं, रिप्लगिंगचं. आणि त्याचमुळे 14 विचारानंतरचा जो पहिला विचार येतो, तो सगळ्यात आधीच येतो. प्रत्येक क्षणाक्षणाला येतो फक्त आणि फक्त सकारात्मक विचार. ती प्रॅक्टिस लागते. मग ती प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच करा. सुनीताताई, हा संजीव पेंढारकर सर विचारतायत की 14 विचारानंतरच का? तर मी त्यांना सांगू इच्छितो की हा रिसर्च आहे, हा डेटा हो, आहे. हे हो, मी बोलत नाहीये. हा बऱ्याचशा याचा अभ्यास करून नंतर त्याच्यातनं लोकांनी हो. हे निष्कर्ष काढलेला आहे. सो दिस इज नॉट निष्कर्ष. आवर डेटा. येस, येस, येस. म्हणूनच याच्यावर सर 28 कृती दिलेल्या आहेत ना. 14 राइट. विचारानंतर जेव्हा येतो ना, तर 28 कृती आहे त्याच्यामध्ये. त्याचा पूर्णपणे आपण अभ्यास करवून घेतो. जसं 10वी 12वी आपण पुस्तकांचा अभ्यास करवून घेतो, तसं आपण पूर्ण महिनाभर याची प्रॅक्टिस करवून घेतो. कारण की फॅन्टास्टिक. वाचणं आणि सोडून द्यायचं नाही, त्याचं पारायण करावं लागतं. जसं आपण योगासन आणि मेडिटेशनला 1 तास देतो, तसं आपण मॅजिकला जर 1 तास दिला, तर आपलं आयुष्य बदलून जाईल. आपलं ब्रेनचं वायरिंग सुद्धा चेंज होईल. म्हणजे लोकांनी त्यांचे ना वेगवेगळे असे मोठे-मोठे आजार सुद्धा बरे केलेत. अगदी खूप तळागाळाच्या परिस्थितीमधून सुद्धा वर आलेत फक्त आणि फक्त या कृतज्ञतेमुळे. जबरदस्त. कृतज्ञतेसाठी एकच आहे का तुम्ही त्याच्या विचारा आणि विश्वास ठेवा आणि मिळवा. मी उदाहरण देईल जर मी एका हॉटेलमध्ये गेले का पण आता मी चालले परवा 5 स्टारला ताजला आणि मी त्यांना सांगितलं का भैया वेटर जो आपके किचन में होगा वो ला दो. त्याला काय समजणार ना मला काय हवंय किंवा माझी काय आवड आहे. त्याच्या किचनमध्ये तर खूप वेगवेगळे पदार्थ बनलेले असणार आहे. पण मी जर त्याला डिटेलमध्ये आणि क्लिअर स्पष्ट सांगितलं, मला ह्या प्रकारची ही साउथ इंडियन डिश हवी किंवा ही नॉर्थ इंडियन पंजाबी डिश पाहिजे. मला त्याच्यावर चीज पाहिजे, मला त्याच्यावर बटर पाहिजे. स्पष्ट आणि जेव्हा क्लिअर सांगितलं आणि त्या वेटरवर मी विश्वास ठेवते. त्या किचनवर, त्या हॉटेलमध्ये बनणाऱ्या त्या किचनमध्ये, त्या शेफवर माझा विश्वास असतो. का तो मला जसं पाहिजे तसंच त्याच टेस्टचं बनवून देणार आणि नंतर काही वेळानंतर मला माझी डिश माझ्या टेबलवर मिळते. त्याचप्रमाणे तुम्ही या निसर्गावर, ब्रह्मांडावर, तुम्ही ज्या शक्तीला मानता, तुम्ही कोणत्याही धर्माचे असो, तुम्ही ज्या परमेश्वराला मानता, ज्या शक्तीला मानता, तिच्यावर मनापासून आणि हृदयापासून विश्वास ठेवा. तिला सांगा क्लिअर तुम्हाला काय पाहिजे आणि विश्वास करा आणि तुम्हाला ते मिळेल. कदाचित ते तुम्हाला लगेच मिळतं, कदाचित त्याला उशीर लागतो, कदाचित पूर्ण 1 जन्म लागतो आणि कदाचित पुढच्या जन्मी सुद्धा मिळू शकतो.
तुम्ही किती एक्झॅक्टली. मनापासून मागतात ते महत्वाचं आहे. तुमची भावना किती खोल आहे हे खूप आणि खूप महत्वाचं आहे. मी आणि ना ऑनलाईन स्वराज्य मागितलं आणि मला सर मिळालेत. म्हणजे मला आता अगदी डोळे बंद करून विश्वास आहे त्याच्यामुळे, ऑनलाईन स्वराज्यामुळे. सुनीताताई, मला पण तुम्ही सगळे जे मिळालेत ना त्याच्यावर ना माझा पण तेवढाच विश्वास बसला. आणि हा थोडासा पॉईंट मी क्लिअर करतो पुढे जायच्या आधी. एकच नक्की. आपल्यामध्ये ना ही अंडरस्टँडिंग ठेवूया की जेव्हा पण मी स्क्रीन बाजूला करून आपण दोघं स्क्रीनवर येऊ ना, तेव्हा मला काहीतरी शेअर करायचंय त्याच्यासाठी मी येईन. बाकी स्क्रीन शेअर असेल त्यावेळी तुमचा कम्प्लीट टाइम, जस्ट जस्ट फॉर आवर अंडरस्टँडिंग. येस. मला असं वाटतं ना की हे जे आहे ना, ही क्लॅरिटी ऑफ थॉट ती सगळी टेक्टेड आहे. म्हणजे तुमच्या बरोबर जे काम करतात, तुमचा पार्टनर असू दे, तुमच्या बरोबर हाताखाली काम करणारे लोक असू दे, तुमच्या कुटुंबातली लोक असू दे, तुमची मुलं असू दे, तुमचा लाईफ पार्टनर असू दे, तुमचे पेरेंट असू दे, बऱ्याच वेळेला ना तुम्हाला जे पाहिजे ते फार स्पष्टपणे तुम्ही त्यांच्या समोर मांडत नाही आणि म्हणून तुम्हाला पाहिजे ते मिळत नाही. मला वाटतं हा जो आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्हचा नियम आहे ना, तो 24 तास आपल्या आयुष्यात काम करत असतो. आणि तो जेवढ्या क्लिअरली आपण समोरच्याला सांगू शकू ना, तेवढं क्लिअरली ते आपल्या आयुष्यात यायला सुरुवात होईल. नक्कीच, येस, यू कॅन नक्कीच, कंटिन्यू. नक्कीच. येस, येस. खरं आहे, अगदी खरं आहे. आता हे कृतज्ञता किंवा हे आभार आणि हे ग्रॅटिट्यूड ही कोणत्या कोणत्या क्षेत्रांमध्ये काम करतात. आपल्या माणसाच्या सगळ्या आयुष्यातली वेगवेगळी क्षेत्र आहे. त्याच्यातलं आहे एक आरोग्य. आरोग्य आहे चांगलं तर आपण चांगले आहोत. आपण आधी म्हणतो का आरोग्याला, शरीराला महत्व दिलं पाहिजे. मग आरोग्य आणि शरीर कुठून बनतं? मग आपलं फूड म्हणजे अन्न, पाणी यापासून आपलं आरोग्य बनतं. मग जर मी माझ्या आरोग्यासाठी जर माझा समजा उदाहरण दिलं, माझा उजवा गुडघा खूप दुखतो. मग मी त्याच्याबरोबर दिवसभर कंप्लेन केली, सांगत बसले, डिस्कस केलं का माझा पाय दुखतोय, माझा गुडघा दुखतोय. तर मग ना ते बरंच होणार नाही. मी किती पण औषधं घेतली तरी सुद्धा. पण जर मी सांगितलं नाही माझा डावा पाय चांगला आहे, माझं हृदय चांगलं आहे, माझ्या किडनीज चांगल्या आहेत, माझे हात चांगले आहेत, माझे डोळे चांगले आहेत, माझे सेन्स ऑर्गन चांगले आहेत. म्हणजे जे आहेत ना त्याबद्दल चांगलं बोला, भरभरून कृतज्ञता द्या ना. जी कंप्लेंट आहे ती करू नका. तुमच्या आरोग्याचं डिस्कस करू नका. आज मी खूप दिवसापासून थोडीशी कमी ऍक्टिव्ह झाले आहे सर ग्रुपमध्ये. कारण की मला माझ्या हेल्थबद्दल डिस्कस नाही करायचं. जर मी बोलले, तर तो निसर्गामध्ये तो विचार जाईल ना माझा. म्हणून मी डिस्कस करत नाही. मग तुमच्या आजाराचं कुणाकडे डिस्कस करू नका. फक्त तुमचे घरचे, जवळचे आणि डॉक्टर फक्त त्यांच्याकडे डिस्कस करा. तुम्ही जे अन्न खाता, ते अन्न कुठून येतं? त्या अन्नाला तुम्ही कृतज्ञता द्या. जर तो अन्न आणणारा माणूस, ते कुठे पिकवलं जातं? तो शेतकरी. तो शेतकऱ्याकडनं ते त्या दुकानदाराकडे येतं. दुकानदाराकडनं आपल्याकडे येतं. आपल्या घरापर्यंत येतं. मग ते अन्न, ते पाणी यासाठी तुम्ही सांगू शकता, का आरोग्याची देणगी मला जिवंत ठेवत आहे. हे जर तुम्ही लिहिलं आणि तुमच्या समोर तुमच्या जिथे तुम्हाला दिसेल, तिथे जर ते असं तुम्ही चिटकवलं किंवा त्या बोर्डवर लिहून ठेवलं, का आरोग्याची देणगी मला जिवंत ठेवत आहे. आणि रोज सकाळी आणि रात्री झोपताना जरी तुम्ही वाचलं आणि बोललात, तरी तुमचं आरोग्य फक्त या एका अफर्मेशनमुळे सुदृढ राहतं. मग आहे का नाही ही आरोग्याची जादू? नक्कीच सांगा मला कॉमेंटमध्ये का तुम्हाला आरोग्याची ही मॅजिकल की आवडली का नाही आवडली? ॲब्सोल्युटली. मला वाटतं ना खूपच जबरदस्त पॉइंट तुम्ही हा सांगितलेला आहे. ओके, की ही आरोग्याची किल्ली मला जिवंत ठेवते. व्हेरी, व्हेरी पॉवरफुल पॉइंट. आणि मला असं वाटतं ना, की बऱ्याच जणांना आपल्याला ते जाणवत देखील नाही. आणि गेले कित्येक वर्ष ना सुनीताताई, मी आपल्या कोर्समध्ये पण ह्याच्याबद्दल शिकवतो. मी नेहमी सांगतो, की डोळे उघडले ना, की ऑटोमॅटिक पहिली कृतज्ञता हीच येते माझ्याकडनं. मी नेहमी म्हणतो, की देवा आजचा दिवस दाखवलास ना, त्याबद्दल थँक यू. कारण मला माहिती आहे असे कितीतरी लोक होते जे माझ्यापेक्षा हुशार होते, माझ्यापेक्षा सुदृढ होते, माझ्यापेक्षा ताकदवान होते, माझ्यापेक्षा अनुभवी होते, माझ्यापेक्षा पैसेवाले होते. पण कदाचित त्यांचं काम संपलं म्हणून तू त्यांना परत बोलवलंस आणि मला आजचा दिवस दाखवलायस ना, म्हणजे डेफिनेटली माझं कुठलं तरी महत्वाचं काम बाकी आहे. आणि म्हणूनच हे श्वास तू मला दिलेस, म्हणून हे सुदृढ आयुष्य मला ते दिलेस आणि त्याचा परिपूर्ण उपयोग करण्याची सुबुद्धी मला दे. देवा थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हा अप्रोच आपोआप येतो. आणि तुमच्यापैकी किती जण हे मेडिटेशन, हे अफर्मेशन करतात? त्यांनी जस्ट टाइप आय इन द कमेंट बॉक्स क्विकली. सुपर. सर तुम्ही तर 7 रिच्युअल सांगतातच सर. आणि ते तर येस. अगदी सगळ्यांना आता माहीत पडतं आणि तो खूप महत्वाचा भाग आहे. 7 रिच्युअल्स जे आहेत आपल्या आरोग्य सारथीचे, आपल्या ऑनलाईन राइट, स्वराज्याचे, राइट, ते राइट, खूप राइट. महत्वाचे आहेत. थँक यू. यू कॅन कंटिन्यू मॅम. स्प्रिंकल मॅजिकल इन्ग्रेडियंट.
म्हणजे काय करायचं, स्प्रिंकल म्हणजे शिडकाव करायचा, मग काय करायचं, आणि मॅजिक इनग्रेडियंट म्हणजे काय करायचं. आपण अन्न देतो, अन्नावर आपण कुठे मीठ टाकतो, वरून लिंबू टाकतो, आपण ती कोथिंबीर बारीक चिरून टाकतो. अन्न शिजवताना, अन्न देताना, अन्न वाढताना आपण त्याच्यावर जादूचे कण शिडकाव करू शकतो. त्याला एक थँक्यू बोलू शकतो देताना, की जे आपण अन्न वाढतो आहोत ना, आपण खातोय ना, त्याला जर आपण आभार व्यक्त केले आणि नंतर ते जेवण जर आपण केलं, तर तो प्रसाद होतो, ते अमृत होतो. आपल्या हिंदू त्या संस्कृतीमध्ये बघा प्रसाद बोललं जातं. आपल्याला शाळेत शिकवायचं का आधी आभार माना आणि मग जेवण करा. अजून सुद्धा मी जेव्हा पण इस्कॉनला जाते, आधी प्रार्थना होते आणि नंतर प्रसाद ग्रहण केला जातो. मग ते प्रसाद का? कारण की मॅजिकल इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये ती अमृताची भावना येते आणि ते अमृत तुमच्या शरीरात गेलं, तर तुम्हाला आतून मनाने आणि शरीराने सुदृढ करतं. म्हणून जेव्हा तुम्ही अन्न बनवतात, तुम्ही शिजवतात, तुम्ही वाढतात आणि तुम्ही खातात, तेव्हा त्याला डोळे बंद करून, नुसत्या पापण्या बंद करून सुद्धा तुम्ही त्याला धन्यवाद बोलू शकतात. तर त्या भावना त्यापर्यंत पोहोचतात. तर ही आरोग्याची गुरुकिल्ली नक्की करा. तुम्हाला काहीच लागत नाही. तुम्हाला कुणाला दाखवायचं नाहीये, कुणाला शो ऑफ करायचं नाहीये. तुम्ही जे करता ते स्वतःसाठी करता आहात. तर नक्की हे मॅजिकल इन्ग्रेडियंटची अ, गुरुकिल्ली तुम्ही नक्कीच अनुभवा आणि अनुभव करून मला नक्की सांगा. क्या बात है. आता आपण आरोग्य बघतो. तर आरोग्यामध्ये आपल्या अन्नाबरोबर पाणी सुद्धा येतं. पाणी म्हणजे आपल्या शरीरामध्ये 70% हे पाणी असतं, बरोबर? पाण्याला एक मेमरी आहे, पाण्याकडे स्मरणशक्ती आहे. जर आता गंगेचं पाणी केलं, त्याच्यावर अनेक लोकांनी रिसर्च केले आणि खरंचच निघालं का त्याचे ते कण कसे असतात, क्रिस्टल कसे असतात. हिरोशिमा, नागासाकीचं पाणी सुद्धा चेक केलं गेलं. शास्त्रज्ञ त्याच्यावर रिसर्च करत असतात का पाण्यामध्ये मेमरी असते आणि खरंच असते. हा एक्सपेरिमेंट मी स्वतः केला आहे आणि मी ज्या लोकांना मॅजिक शिकवते सगळ्यांनी हा केला आहे. हा माझ्या घरचाच फोटो मी तुमच्यासमोर टाकते आहे. काय करायचंय, 3 तुम्हाला काचेच्या बरण्या घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये शिजवलेला भात एक वाटी टाकायचा आणि थोडं-थोडं पाणी टाकायचं. ते तुम्ही तिन्ही बरण्यांचं झाकण बंद करा. एकावर लिहायचं इग्नोर, एकावर लिहायचं हेट आणि एकावर लिहायचंय लव्ह. थोड्या-थोड्या दूर अशा या काचेच्या बरण्या ठेवा आणि त्याला रोज बोला. म्हणजे ज्याला हेट लिहिलंय ना, त्याला खूप असं विचित्र शब्द बोला, घाण शब्द बोला, अगदी शिव्या घाला. आणि ज्याच्यावर लव्ह लिहिलंय, त्याला तुम्ही खूप प्रेमाने बोला, प्रेमाच्या गोष्टी करा. त्याला भरभरून त्या बरणीला तुम्ही प्रेम द्या. आणि जी इग्नोर आहे तिला दुर्लक्षित करा. तुम्ही जर 1 महिना हा एक्सपेरिमेंट जर प्रयोग करून बघितला आणि 1 महिन्यानंतर जर तुम्ही बरण्या उघडल्या, तर ज्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तो भात तसाचा तसा असतो. त्याला काहीच फंगस लागत नाही. ज्याच्यावर तुम्ही हेट लिहिलं आहे, त्याला पूर्णपणे तो काळा पडतो, त्याला फंगस लागतो. आणि ज्याला दुर्लक्ष किंवा इग्नोर केलं आहे, त्याला कमी प्रमाणात फंगस लागतं. म्हणजे याच्यामधून खूप मोठा धडा शिकवला जातो, का जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भरभरून बोलतात, त्याच्यावर ब्लेम करतात, त्याला दोषारोपण करतात, त्याला खूप टाकून बोलतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये पण पाणी असतं आणि त्याला फंगस लागतं. तो आजारी पडतो, तो निगेटिव्ह होतो. म्हणून कोणी दुःखी असेल, कुणी आजारी असेल, कुणी कमकुवत असेल, त्याला नका टाकून बोलू, त्याला समजून घ्या. प्रत्येक ठिकाणी तुमचं लॉजिक नका वापरू. हे लक्षात ठेवा का त्याच्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. त्याला स्मरणशक्ती आहे. त्याचा परिणाम त्याच्यावर होईल. आपले सर केतन सर नेहमी सांगतात का एका आदिवासी ठिकाणी जर गेलं, तर ते जपानी लोकं त्या झाडाला जर त्यांना ते झाड नको असेल ना, तर ते झाडाला खूप टाकून बोलतात आणि मग हळू ते झाड सुकून जातं आणि त्याची पानं गळून पडतात आणि ते झाड मरून पडतं आणि नंतर ते झाड कापलं जातं. म्हणजे बघा, त्या झाडामध्ये सुद्धा ती एनर्जी जाते आणि पोहोचते. तर ते पाणी असतं, तो व्यक्ती असतो. जर त्याला आपण सारखं ब्लेम केलं, सारखं बोललं, तर तो व्यक्ती हळू-हळू आपल्या आयुष्यातून निघून जातो आणि नंतर आपण फक्त आणि फक्त तळतळाट करत बसतो. म्हणून आपल्या घरात आपले वडील माणसं असतील, मोठी माणसं असतील, कुणी असतील, त्या व्यक्तींचं आपल्याला म्हणणं पटत नसेल, पण त्यांना कधीच बोलू नका. कारण की आपल्या बोलण्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामध्ये पाणी असतं. पाण्यामध्ये खूप शक्ती असते. पाण्यामध्ये एनर्जी असते. जेव्हा तुम्ही पाणी पिता, तेव्हा त्या पाण्याला ती एनर्जी द्या. मी नेहमी म्हणते त्याला संजीवनी एनर्जी. मी जेव्हा पण माठामध्ये पाणी भरते, त्याच्याबरोबर तो संजीवनीचा मंत्र म्हणते, का हे पाणी म्हणजे संजीवनीचं काम करतंय माझ्या घरात. आणि मला सांगायला आवडेल तेवढ्या करोनासदृश्य परिस्थितीमध्ये आम्ही एकदम ठणठणीत आहोत, सुरक्षित आहोत आणि तथास्तु. भरभरून आहोत. सर तुम्ही काही सांगाल याच्यावर? खूप माझा सेन्सिटिव्ह विषय हा पाण्याचं
एनर्जी नाही, म्हणजे. ऍब्सोल्युटली. म्हणजे तुम्ही जाता त्याच्या एक स्टेप फक्त मी पुढे जातो. ह्याला क्रिस्टल एक्सपेरिमेंट म्हणतात, की राईट. तुम्ही त्या पाण्याला जर तुम्ही त्याच्यावर व्हाईट व्हायब्रेशन्स टाकलेत आणि नंतर त्याचे क्रिस्टल्स चेक केले गेले तर ते एकदम डिस्टॉर्टेड असतात, ओके, वेडेवाकडे असतात. पण ज्याला तुम्ही हातात धरून पूर्ण समर्पणाने प्रेम देता, ओके, 2 मिनिटं त्याला धरता आणि त्याच्यानंतर जेव्हा क्रिस्टल्स चेक केले जातात ना, तेव्हा ते फार्म युनिफॉर्म मध्ये असतात आणि तुमच्या शरीरात जर 70% पाणी असेल तर किती व्हायब्रेशन्सचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असेल आणि मग तुम्हाला एका योग्य वातावरणात राहून तुमचं मॅनेजमेंट करणं किती महत्वाचं आहे ते लक्षात येईल. मला वाटतं एक सुनीताताई, महिन्याभरापूर्वी आपण ऑनलाईन स्वराज्याचं जे आपली इंटरनल मीटिंग होती त्याच्यात आपण विचारत होतो की कोणाकोणाला काय काय फरक पडलेत. तर अक्षता विचारेताईंनी सांगितलं की त्यांना घसा सुकायचा त्यांचा 5-5:30ला आणि किती डॉक्टर केले काय केलं तरी नव्हतं, पण आता ऑनलाईन स्वराज्यामध्ये गेल्या 5-6 महिन्यामध्ये त्यांना तो अनुभव नाहीये. उचिताने सांगितलं दर 15 दिवसात एकदा सलाईन लागायची लग्न झाल्यापासून आणि आता गेल्या 7-8 महिन्यामध्ये खूप बरीच परिस्थिती बदलली आहे. श्रद्धाने सांगितलं किती हेडेक होतं आणि ते गेलंय. तर मला असं वाटतं ना की ही व्हायब्रेशन चेंज व्हायला लागली आहेत आणि त्यामुळे ना आपली आतली सिमेट्री जागेवर यायला लागली आहे आणि म्हणून 2021 मध्ये आपल्याला आणखीन ह्याला पुढच्या लेवलला घेऊन जायचंय असं मला वाटतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हो येस. सर, नक्कीच. खूप महत्वाचा आहे पाण्याचा एक्सपेरिमेंट. सगळ्यांना मी सांगेल का करून बघा म्हणून, आणि जे करून बघणार असतील त्यांनी कॉमेंटमध्ये आहे म्हणून टाका आणि सगळेजण करून बघा आणि सरांना मेसेज करा परत ऑनलाईन स्वराज्यावर का मी हा एक्सपेरिमेंट केला म्हणून. फॅन्टास्टिक. व्हेरी नाईस. सुपर. आता पुढचं क्षेत्र आपलं आलं आहे वेल्थ, म्हणजे संपत्ती, धन आणि पैसा. धन पैसा जर तुम्ही त्याला कृतज्ञता दिली, म्हणजे माझा जो करिअर आहे, माझा जॉब आहे, माझा व्यवसाय आहे किंवा मी जे पण काम करतो, ट्रेडिंग करतो, जर मी त्याला भरभरून कृतज्ञता व्यक्त केली तर मला अजून मिळेल. आणि जर मी बॉसची कंप्लेन केली, मी कामाची कंप्लेन केली, मी कलिगची कंप्लेन केली, तर मग मला कसं मिळणार ना? कारण की कृतज्ञताच सांगते का जे श्रीमंत माणसं आहेत ते अजून श्रीमंत होतात आणि जर कंप्लेन केली तर तुमच्याकडनं पैसा काढून घेतला जातो, म्हणजे तुम्ही गरिबीकडे जातात. म्हणून आपल्याला पैसा हा लागतोच, प्रत्येकाला लागतोय. पैशांशिवाय पान हलतच नाही. नुसतं गोड-गोड बोलून नाही होणार. तर मग जर आपल्याला पैसा कमवून आपल्याला जर मोठं व्हायचंय, श्रीमंत व्हायचं आहे, तर जे पैसे आहेत, म्हणजे तुमचं चेकबुक असेल, तुमचं पासबुक आहे, तुमच्या वॅलेटमध्ये जे पैसे आहे, तुमची तिजोरी आहे, तुम्ही जिथे पैसे ठेवतात, त्या सगळ्याला तुम्ही भरभरून एकदा धन्यवाद बोला. अगदी त्याच्यामध्ये ₹10 असतील ना, तर तरी सुद्धा बोला. आणि तुम्ही एक नोट जशी लिहून ठेवू शकतात, का जे मी पैसे आतापर्यंत दिले त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. कारण की आपण लहान होतो, आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर पैसे खर्च केले, कधी आपल्या शिक्षकांनी, कधी आपल्या नातेवाईकांनी. ते पैसे आपण तर कमवले नव्हते ना, त्यांनी केले ना आपल्यावर खर्च. मग जे पैसे भूतकाळात खर्च केले, जे मी आता खर्च करतो आहे, जे मी बिल पे करते आहे, त्या सगळ्यांना मी जर धन्यवाद दिलं आणि तक्रार नाही केली, तर तुम्ही बघा तुम्हाला डिस्काउंट्स मिळतील, तुम्हाला आपोआप पैशांचा फ्लो तुमच्याकडे वाढेल. आणि या कोरोनामध्ये मी ती भरभरून अनुभव केला आहे. म्हणून तुम्हाला सांगते आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे. माझं ट्युशन्स क्लासेस होते. कोरोनामुळे जेव्हा माझं ऑफलाईन बंद झालं, ग्रॅटिट्यूडमुळे मी सरांना भेटले आणि आज ऑनलाईन माझं स्वराज्य सरांच्या मदतीने उभं राहिले आणि मी भरभरून पैसा पण कमवते आहे, रिस्पेक्ट पण कमवते आहे. कारण की मी कंप्लेन करत नाही. तर मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून सांगेल, कंप्लेन करू नका. जे पैसे आहेत, जे तुमच्याकडे नोकरी आहे, त्याला तुम्ही फक्त आणि फक्त आभार द्या. फक्त तुम्ही 3दा आभारी आहे जरी बोललात ना मनापासून, तरी ती भावना पोहोचते. ऍब्सोल्युटली. मी काही ऍड करू सुनीताताई याच्यामध्ये? नक्कीच सर, नक्कीच. मग तुम्ही ते ॲड दोन करणारच. दोन खूप महत्वाच्या गोष्टी याच्यामधल्या. सगळ्यात पहिलं म्हणजे मी ना साधारणतः फेब्रुवारीमध्ये एक कोर्स केलेला टी.आर. वेकरचा, द सिक्रेट्स ऑफ मिलेनियर माइंड म्हणून. खूप जबरदस्त प्रोग्राम असतो. 2-3 हजार लोक ₹5,000-5,000 भरून तिकडे येतात आणि तो ना एक्सपिरियन्सच एकदम अनबिलिव्हेबल असतो. मी अटेंड केलेला त्याच्या आणि त्याच्यातनं त्यांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली. तो म्हणतो की रस्त्यात तुम्हाला ₹1 पडलेला जरी मिळाला ना, तरी उचला, त्याला हातात पकडा आणि म्हणा की आय एम द मनी मॅग्नेट. मी पैशाला आकर्षित करतोय, मी श्रीमंत आहे, पैशाचा ओघ माझ्याकडे सातत्याने येतोय. ओके, हे सातत्याने तुम्ही निसर्गाला सांगा आणि अचानक ना तो ₹1 तुम्हाला एवढं काय देऊन जाईल, कारण त्यांनी तुमची व्हायब्रेशन बदलली आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण आहे ना, जो तुम्हाला व्हायब्रेशन बदलायला मिळेल ना, त्याची संधी घ्या आणि स्वतःचे व्हायब्रेशन चेंज करायला शिका.
म्हणजे जस्ट विचार करा ना, रुपयाने काय होणार आहे, पण रुपयाने जेव्हा तुम्ही मेसेज देता ना, की मी खरंच पैशाला आकर्षित करतोय, आय एम द मनी मॅग्नेट, ओके, त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमच्याकडे यायला लागतो. त्याचं नक्की, फर्स्ट थिंग. नक्की सर. खरीच दुसरं गोष्ट आहे. त्यांनी सांगितलेली ना खूप पॉवरफुल गोष्ट, तो म्हणतो की बिल जेव्हा येतं, ओके, तेव्हा कृतज्ञता व्यक्त करा. आता तुम्हाला जर 5,000चं बिल आलंय ना, म्हणजे तुम्ही 5,000 रुपयाची इलेक्ट्रिसिटी वापरली आहे, त्याच्यातनं तुम्ही वापरले. एसी वापरलाय, तुमचं जेवण केलंय, तुमचं पाणी तापवलंय, तुमचा टीव्ही बघितलाय, तुमचा कॉम्प्युटर चालवलाय, कितीतरी गोष्टी खरंच. तुम्ही केल्यात आणि ते पे करण्याची ताकद तुमच्याकडे आहे आणि हे सगळं तुम्हाला करायला मिळालं, ह्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. आणि हा अप्रोच जेव्हा तुमच्याकडे येतो ना, तेव्हा अचानक तुम्हाला ते पैसे भरताना ना त्रासच होत नाही. तुम्हाला असं वाटतं, अरे वाह! मग एवढं सगळं वापरलंय आणि त्याच्यासाठी माझी कपॅसिटी आहे. मी किती नशीबवान आहे, ही फीलिंग यायला लागतं. सो दोन्हीकडे ना, म्हणजे काय रुपयाला महत्व आणि आणि एवढे बापरे, एवढी इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचंय. ह्या दोघांमध्ये आपला अप्रोच चेंज झाला ना, की व्हायब्रेशन चेंज होतात आणि व्हायब्रेशन चेंज झालं, की भविष्य चेंज होतं. दॅट्स व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. बॅक टू यू. खरी गोष्ट आहे. नक्की, नक्कीच सर. अगदी खरं बोललात सर. अगदी, अगदी. खरी गोष्ट आहे ही. पैसा हा लागतोच आणि पैसा असाच आकर्षित होतो. आपण म्हणतो आमच्याकडे आपण लक्ष्मीपूजन करतो. लक्ष्मी म्हणजे पैसाच आहे ना. मग लक्ष्मीपूजन काय आहे? ॲब्सोल्युटली. लक्ष्मीपूजन काय आहे? म्हणूनच आपण लक्ष्मीपूजन केलं जातं आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये. कारण की आपण पैसाच आकर्षित करत असतो. पुढचं आहे आपलं एकदम महत्वाचं रिलेशनशिप. रिलेशनशिप म्हणजे नातीसंबंधी. आपल्या घरामध्ये आपली जी फॅमिली असते, कुटुंब असतं, त्यांना आपण बोलतो, रागवतो, चिडतो. कारण की आपण ना त्यांना कधी-कधी ग्रँटेड धरतो. आपण दुसऱ्यांना तर कृतज्ञता देतो, दुसऱ्यांबरोबर खूप सोफिस्टिकेटेड प्रमाणे वागतो. पण मग आपल्या घरात जी लोकं आहेत, ती नाती पण आपण जपली पाहिजे. मग त्या लोकांना जर आपण त्यांनी जी आपली छोटी-छोटी कामं केली, पाण्याचा ग्लास आणून दिला, आपल्यासाठी जेवण बनवलं. मी माझ्या रिलेशनशिपमध्ये माझ्या सुनेला, सुरभीला नेहमी थँक यू म्हणते, जिने माझ्यासाठी पी-पी-टी बनवलंय. मला नेहमी टेक्निकली मदत करत असते. आपण घरच्या लोकांना ग्रँटेड करू नका. नाती जपायची असतील, तर त्या नात्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. मग कसं करायचं? मला वाटतं की माझी मुलगी ऐकत नाहीये किंवा माझा मुलगा ऐकत नाहीये. मग जर मी त्याची कंप्लेंट केली ना, तर तो अजून ऐकणार नाही. तो अजून स्टबर्न होईल. पण जर मी त्याच्या 10 गोष्टी चांगल्या शोधण्याचा प्रयत्न केला, तो लिहून काढल्या त्या आणि त्याला जर मी धन्यवाद दिले, जर मी आभार मानले, तर ते नातं माझं फळतं, फुलतं आणि चांगलं होतं. आणि मला जे वाटतं का माझ्या मुलाने किंवा मुलीने करावं, माझ्या नवऱ्याने करावं, ते घडून येतं. ह्यालाच मॅजिक म्हणतात आणि ह्यालाच जादू म्हणतात. ज्याच्यावर जर आपण लॉजिक लावलं, तर मग आपण खूप पुढे जातो. तर लॉजिक न लावता आपण असं रिलेशनशिप जपू शकतो. फक्त आभार व्यक्त करून. पटतंय का ॲब्सोल्युटली. तुम्हाला? जर पटत असेल, तर मी सगळ्यांना म्हणेल जे पण बघत आहेत त्यांनी कमेंटमध्ये येस म्हणून टाइप करा. म्हणजे मला पण क्लिअर होईल का कुणाला पटतंय. एक सुंदर वाक्य आहे सुनीताताई. ते मी या सगळ्यांना टाइप करायला सांगतो, ओके. आणि ते खूप पॉवरफुल आहे. तुम्ही आता जे बोललात ना त्याच्यावर. व्हेरेव्हर देअर इज लॉजिक, देअर इज नो मॅजिक. तुम्ही येस, येस. लॉजिक नक्कीच, वापरलं, की नक्कीच. मॅजिक पळून गेलं म्हणून समजा. नाही ओके. कळून व्हेरी, व्हेरी गेलं. इम्पोर्टंट. नक्की. आणि मार्क ट्वेनचं वाक्य आहे सुनीताताई, खूप जबरदस्त. तो म्हणतो, की "यू लिव्ह आयदर इन वन ऑफ द पॅराडाइम्स, ओके, ॲज नथिंग इज मॅजिक और एव्हरीथिंग इज मॅजिक." ओके. एक तर तुमचा विश्वास आहे, की ह्या जगात जादू नाहीच आहे, किंवा दुसरा तुमचा विश्वास आहे, की ह्या जगात सगळीच जादू आहे. आणि जर आपण मानवी शरीराकडे बघितलं, ओके, हा डोळा अजून शास्त्रज्ञांना एवढी हजारो वर्ष झाली तरी परत निर्माण करता आलेला नाहीये. ही जी तुमची सिस्टीम आहे ती आजही निर्माण करता आलेली नाही. एखादं फूल पण तुम्ही रिक्रिएट नाही करू शकत, ओके, किती सायन्सने प्रगती केली तरी. आइन्स्टाईन म्हणतो, की जे निसर्गाने करून ठेवलंय ना, त्याच्या समोर माझ्या ज्या उपलब्ध आहेत ना, त्या खिचगणतीत पण येत नाहीत. आणि जगातला सगळ्यात म्हणतात ना इंटेलिजंट ब्रेन ज्याला म्हणतो, त्याला जर ही भावना असेल, तर आपण आपल्या आजूबाजूला किती मॅजिक अनुभवली पाहिजे. आणि ती बघायला लागलो, व्हायब्रेशन बदललं, की मज्जाच मज्जा आहे सगळीकडे. दॅट्स व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. लेट्स आपली गो बॅक नजर टू नजर बदलली पाहिजे फक्त का कशी जादू नजारे शोधता येईल. नजारे आपोआप बदलतात. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. इन व्हॉटएव्हर सिच्युएशन यू आर इन टुडे, इट्स बिकॉज ऑफ युअर थॉट्स अँड फीलिंग्स. म्हणजे आपली जी नाती आहेत ना, त्या नातीमध्ये, त्या सिच्युएशनमध्ये आपण का आहोत? फक्त आणि फक्त आपल्या विचारांमुळे, आपल्या भावनांमुळे. आपण काय करतो? दुसऱ्यांना दोष देतो, दुसऱ्यांच्या चुका काढतो. दुसऱ्यांच्या चुका नका काढू, दुसऱ्यांना दोष पण नका देऊ. तुमची चूक मान्य करा. तुम्ही चुकलात, तुम्ही माफी मागा आणि तुम्ही धन्यवाद बोला. काय चांगल्या गोष्टी घडल्या,
जर आम्ही तो विचार केला ना, तर आपण पटकन त्या पॉझिटिव्हिटीकडे जातो. कारण की जर आपला काही वादविवाद झाला असेल, काही झाला असेल ना, तर निगेटिव्ह विचार पटकन आपल्या मनात येतात. मग त्याला शिफ्ट कसं करायचं? तर पटकन चांगले विचार करायचे. भांडण मिटवायचं असेल ना, सगळ्यात रामबाण आणि मॅजिकल उपाय आहे. का त्या गोष्टी व्यक्तीबद्दलच्या चांगल्या गोष्टी शोधायच्या आणि लिहून काढायच्या. लिहून नसेल काढता येईल तर डोळे बंद करून आठवण करायची आणि त्या चांगल्या घटनांना आपण धन्यवाद द्यायचे. एक्झाम्पल, जर आपलं कुणाशी पटत नाहीये किंवा काही झालंय, एक माझ्याकडे काउन्सिलिंगला आलेले त्या दोघी, एक नणंद आणि एक तिची वहिनी होती. ती म्हणत होती का माझ्या नणंदेला मी माफच करणार नाही, असं झालं तसं झालं. पण जर त्या वहिनींनी त्या नंदेच्या 10 गोष्टी लिहून काढायला सुरुवात केली. ती माझ्याबरोबर मॅजिक सेशनला पण होती आणि काउन्सिलिंगमध्ये पण होती. पूर्ण आम्ही 1 महिना मॅजिकची प्रॅक्टिस केली. तिने पूर्ण महिनाभर मॅजिक अनुभवली, प्रॅक्टिस केली आणि त्या नंदेबद्दल तिने लिहीत गेली. तिला ते शोधायला सुद्धा खूप अवघड जायचं का मी 10 रोज ब्लेसिंग्स कुठून लिहू? मी 10 वरदान त्या नंदेबद्दल कुठून लिहू? मला तिला माफच नाही करायचंय. म्हणजे तिच्या मनामध्ये एवढी कटुता होती, एवढी कटुता होती. पण तिला वाटायचं का ते नातं माझं चांगलं व्हावं त्या नंदेचं. कारण की तिच्या नवऱ्याचा त्या बहिणीमध्ये खूप जीव होता. आणि मग त्या स्त्रीला, त्या महिलेला जेव्हा आम्ही मॅजिकल प्रॅक्टिस केली 1 महिना आणि तिने शोधता तिला ती सवय झाली. म्हणजे जसं मी म्हटलं का तिच्या ब्रेनचं ते वायरिंग आणि प्लगिंग झालं आणि तिला ती सवय झाली. पूर्णपणे निगेटिव्हिटी गेली आणि ते नातं सुधारलं. आता त्या दोघी जणी मैत्रिणींसारख्या, बहिणींसारख्या आनंदाने राहतात आणि रोज सकाळी मॉर्निंग सेशनला माझ्याबरोबर दोघी जणी मॅजिक प्रॅक्टिस करतात. त्यामुळे तुम्ही रिलेशनशिप मॅजिक मधून जपू शकतात. तुम्ही ब्लेम करू नका, तुम्ही दोष देऊ नका. तुम्ही चुका मान्य करा. आपल्या घरातल्या व्यक्तींना तुम्ही ग्रँटेड करू नका. अगदी म्हणजे कळकळीने सांगते, आपण घरातल्या व्यक्तींना खूप दुर्लक्षित करतो. म्हणजे आपली बायको असेल, आपले आई-वडील असेल, आपली मुलं असतील किंवा आपला जो हाउसकीपिंग असतो त्याला, आपला दूध देणारा आहे, किराणा देणारा आहे. प्रत्येकाला तुम्ही मनापासून धन्यवाद बोला. आपण तो एक पिक्चर बघितलेला एम-बी-बी-एस तो संजय दत्तचा. मुन्नाभाई मुन्नाभाई MBBS. एम-बी-बी-एस राइट. त्याच्यामध्ये बघा तो त्या स्वीपरला, त्या हाउसकीपिंगला तो जादूची झप्पी देतो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. अहो सगळ्यांनाच पैसा नाही लागत, काही नाही लागत. फक्त भरभरून प्रेम लागतं आणि कृतज्ञता लागते. ज्या कोरोना काळामध्ये सगळ्यांना अनुभव आलाय का कधी काय घटना घडेल आणि कधी काय होईल हे माहीत नाहीये. मी तर अगदी जवळच्या व्यक्तींना, अतिश्रीमंत व्यक्तींना कोरोनामध्ये जेव्हा देवाघरी गेले, त्यांचं कसं शेवटचं सगळं झालं ते बघितलंय. कुणी त्यांची मुलं आणि बायको सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकत नाही कारण की कोरोना झालाय. म्हणजे तुम्ही खूप श्रीमंत आहात, तुमच्याकडे करोडोंचा बॅलन्स आहे, पण तुमचा मुलगा सुद्धा तुम्हाला अग्नी द्यायला येऊ शकत नाही. आता सगळ्यांनी अनुभव केली आहे 9 महिन्यांपासून ही परिस्थिती आपण. तर आता तरी आपल्याला आपल्या मनाचे विचार बदलायलाच पाहिजे आणि आपल्या नात्यांना जपायला पाहिजे. त्याच्यासाठी काही नाही करायचंय, फक्त कृतज्ञता व्यक्त करायची. सर तुम्ही काही बोलणार आहात? सुपर. मला असं वाटतं ना सुनीताताई, की कृतज्ञता ही पहिली पायरी आहे. म्हणजे एकदा तुम्ही ही बेसिक वायरिंग फिट करायला लागलात ना, की पुढचे रस्ते आपोआप दिसायला लागतात. मग त्याची तुम्ही काळजी करू नका. पण ऍटलीस्ट तुमच्या कंट्रोलमध्ये आहे त्या तर गोष्टी तुम्ही करा. करोना तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, समोरचा माणूस कसा वागेल ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, पेट्रोलची प्राइस तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, व्यवस्थित इंटरनेट नीट चालेल की नाही हे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. पण कृतज्ञता व्यक्त करणं हे 100% तुमच्या कंट्रोलमध्ये आहे ना. जेव्हा तुम्ही ते करायला लागता तेव्हा आयुष्य बदलतं. आणि रिलेशनशिपमध्ये ना वेन डायरचं मी एक वाक्य ऐकलंय, ते एवढं पॉवरफुल वाक्य आहे. आय डोंट नो, म्हणजे मी मांडण्याचा प्रयत्न करतोय, मला बघू दे ते पोचतं का तुमच्यापर्यंत. वेन डायर म्हणतो की जेव्हा समोरच्या माणसाला मी तो आहे तसा ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली, मी जेव्हा समोरच्या माणसाला तो जसा आहे तसा ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली, तेव्हा जादू झाली. अचानक तो मला जसा हवा होता तसा बनायला लागला. नक्कीच, ओके. नक्कीच. म्हणजे एवढे दिवस मी त्याला ऍक्सेप्ट करत नव्हतो आणि त्याच्यातल्या वाईट गोष्टी शोधत होतो, तर तो नेहमी उलटा वागत होता. आता जेव्हा तो आहे तसा मी ऍक्सेप्ट करायला लागलो आणि त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी शोधायला लागलो, अचानक तो मला ज्या पाहिजे ना त्या गोष्टी तशाच करायला लागला. आणि ही कुठली जादू आहे तो प्रश्न विचारतो आणि मग म्हणतो ही कृतज्ञतेची जादू आहे. ही जर तुम्ही जागवली तर बाकीचं ते जग ऑटोमॅटिकली बदलायला लागेल, कारण ते तुमच्याच विचारांचं प्रतिबिंब आहे. तुमचा रडार, तुमचा अँटेना, तुमचा रेडिओ FM चा चॅनल बघितला की गाणं बदलणारच आहे. सो हॅपी गाणं लावा, हॅपी गोष्टी बाहेर येणार. अगदी खरं सर, अगदी खरं.
आपण काय करतो, आपण मी म्हणेल का जर मी ना अन्न घेते, मी पाणी देते, पाणीपट्टी भरते किंवा मी पैसे देते, मी किंवा त्या मेडला पैसे देते, मी त्या हाउसकीपिंगला पैसे देते, मी सगळ्यांना पैसे देते, मग मी का कृतज्ञता व्यक्त करायची ना? कदाचित माझा असा इगो असू शकतो. पण नाही, जेव्हा तुम्ही असं करतात ना, तेव्हा तुम्ही त्या गोष्टीला ग्रँटेड घेतात आणि जेव्हा तुम्ही ग्रँटेड घेता, तेव्हा त्या वस्तू काढून घेतल्या जातात तुमच्याकडे. मग तुम्ही तसं नका करू. तुम्ही ग्रँटेड नका घेऊ त्याला आणि त्या गोष्टींबाबत, प्रत्येक गोष्टीबाबत, प्रत्येक गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. जर तुम्ही ग्रँटेड घेतलत ना, तर तुमच्याकडे असलेल्या वस्तू, भरभराट, नाती, पैसा हळू कमी होत जाईल. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला आभार व्यक्त करायचे आहेत. आता आपण बघूया स्वप्न. सर नेहमी म्हणत असतात ध्येय, गोल, स्वप्न. काय आहेत आपली ध्येय? काय आहेत आपली स्वप्न? माझं स्वप्न आहे का माझं एवढं मोठं घर असावं, 8 बेडरूमचं घर असावं. त्याचं किचन असं असावं, पॅन्ट्री अशी असावी, गॅलरी अशी असावी, ओपन स्पेस अशी असावी, जिम असावं, स्विमिंग पूल असावा. मला जे स्वप्न पाहिजे ते क्लिअरली, एक्झॅक्टली मी ते स्वप्न बघितलं पाहिजे, लिहून काढलं पाहिजे आणि ते बोललं पाहिजे. जर मी तसं बघितलं, जसं बोलले आणि विचारात आणलं आणि ते अनुभवलं, तर ती स्वप्न माझी पूर्ण होतात आणि निसर्गाला तो मेसेज जातो, तो संदेश जातो. सर आपल्याला नेहमी म्हणतात का तुम्ही 1 महिन्यानंतर काय करणार आहात? 3 वर्षानंतर काय करणार आहात? 12 महिन्यानंतर काय करणार आहात? तुम्ही लिहून काढा. जेव्हा आपण लिहून काढतो, जेव्हा आपण व्हिज्युअलायझेशन करतो, बोलतो, तेव्हा ते आपलं स्वप्न आपलं पूर्ण होतं. फक्त आणि फक्त या कृतज्ञतेमुळं. म्हणून तुमच्या ध्येयाची पूर्ती सुद्धा आपण या कृतज्ञतेतून करू शकतो. मग ही जादूच आहे. ही जादूच या पुस्तकातून आपल्याला अगदी भरभरून सांगितलेली आहे. त्यासाठी प्रत्येकासाठी तुम्हाला असाइनमेंट दिलेल्या आहेत आणि कृती दिलेल्या आहेत. ते आपल्याला करायच्या असतात का तुम्ही ड्रीम्स कसे लिहायचे, तुम्ही ध्येय कशी लिहायची. सर तुम्हाला बोलायचंय काही? मला डेफिनेटली ऍड करायचं. खूप चांगला पॉइंट तुम्ही इथे आणला, जो ना नेहमी माझ्याकडनं राहतो, आणि तो म्हणजे ह्या बुक सिरीजची ना 2 प्रमुख कारणं आहेत. ओके, एक तर ह्या जगदविख्यात पुस्तकांना आम्ही मराठीत आणण्याचा प्रयत्न करतोय. टीम मधल्या सगळ्या मेंबर्सचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तिसरं प्रामाणिक इच्छा ही आहे की तुमच्या हृदयाला जी पुस्तकं भेटतील ना, ती कृपा करून जाऊन विकत घ्या आणि ती तुमच्या आयुष्याचा त्याला हिस्सा बनवा. कारण आम्ही कितीही प्रयत्न केला ना 40 मिनिटात देण्याचा, तरी पुस्तक जे देतं, म्हणजे तो जो एक एक्सपिरियन्स असतो ना 8 दिवस 10 दिवसाचा, तो आम्ही रिप्लेस नाही करू शकत. आम्ही फक्त ती एक्साइटमेंट निर्माण करतोय, ज्याने तुम्ही जाऊन ते पुस्तक घ्यावं. ओके, दॅट इज द मेन एक्सपेक्टेशन. आणि ते झालं तर मला असं वाटतं, जी वाचन संस्कृती मरायला लागली आहे, तिला आपण पुनरुज्जीवन देऊ शकू. हे सगळे जे जगतविख्यात विचार आहेत आयुष्य बदलणारे, ते आपण महाराष्ट्रात मुरवू शकू आणि महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देऊ शकू, ही प्रामाणिकपणे इच्छा आहे. सो थँक्यू सुनीताताई. तथास्तु सर, तथास्तु. कारण की सगळ्या समरीज आपल्याला हिंदीतून इंग्लिश मधून मिळतात, पण मराठीत मिळत नाहीत. तर जेव्हा मराठीतून पाहिजे ना, तर मराठीतून ज्यांना इंग्लिश आणि हिंदी समजत नाहीये, ते मराठीतून ऐकू शकतात, समजू शकतात. आपण ज्या भाषेत शिकतो ती भाषा आपल्या हृदयाला भिडते. येस, नक्कीच. मग आता आपण मॅजिक बघतोय, आपण एवढं चर्चा करतोय, आपण एवढी सगळी क्षेत्र बघितली, त्या क्षेत्रामध्ये मॅजिक घडते. मग काय आहे मॅजिकचं सूत्र किंवा जादूचं सूत्र? पूर्ण 28 लेसन्स आहेत, 28 धडे आहेत, त्याच्यामध्ये 28 सूत्र दिलेत. त्याच्यात एक महत्वाचं फक्त मी सांगते, काउंट युअर ब्लेसिंग्स, म्हणजे तुमच्या वरदानांची मोजदाद करा. आपण सकाळी लवकर उठलो, आपण परमेश्वराला हात जोडून उठतो का देवा मी जिवंत आहे. जमिनीवर पाय ठेवला, खाली उतरलो. प्रत्येक क्षणाक्षणाला जर तुम्ही धन्यवाद बोलला आणि रोज एक क्षेत्र घेऊन त्याचे 10 वरदानांची मोजदाद केली, म्हणजे जर आज दिवस पहिला असेल तर मी या स्वतःच्या शरीराला धन्यवाद केलं. दुसऱ्या दिवशी मी माझे बाह्य ऑर्गन किंवा कपड्यांना केलं. तिसऱ्या दिवशी मी माझ्या बेडरूमला केलं. चौथ्या दिवशी मी किचनला. 5व्या दिवशी मी लॅपटॉप, इलेक्ट्रिसिटी त्याला केलं. असं एक-एक क्षेत्र घेऊन जर मी रोज 10 वरदान लिहीत गेले, तर माझे 28 दिवसाचे 280 वरदान होतात आणि हळू मला समजायला लागतं का मी आभार कसे व्यक्त करायचे आहेत. म्हणून सगळ्यात आधी सकाळी जर तुम्ही हा मॅजिकल फॉर्म्युला वापरला आणि तुमचे ब्लेसिंग्स तुम्ही बोललात आणि लिहिलं, तर तुम्ही पूर्ण दिवस त्या पॉझिटिव्हिटीमध्ये राहता, त्या मॅजिकमध्ये राहतात. कारण की सकाळीच ब्रह्ममुहूर्ताला
तुमचा हा मेसेज गेलेला असतो त्या निसर्गाला, का युनिव्हर्स, परमेश्वरा मला हे हवंय, आणि मग ते तुमच्या बरोबर त्या दिवसभरात त्या घटना घडत जातात. मित्रांनो, तुम्हाला चेष्टा वाटेल, पण या कोरोनामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून माझ्या सुनेने, सुरभीला, मी तिला खूप थँक्यू म्हणेल, का तिने मला मॅजिक पुस्तकाची ओळख करून दिली. आधी पण मी वाचलेलं मी करत होते, पण एवढं अगदी म्हणजे मनापासून दिवसभर नव्हते करत. पण आता तर अगदी आमची पारायणं चालू आहेत. आम्ही सकाळी 4 वाजेपासून याचं दोघी जणी करतो. ती इंग्लिश आणि हिंदीमध्ये सीरीज घेत असते आणि मी मराठीमध्ये घेते, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी. पण ब्रह्ममुहूर्तावर घेतो, कारण की सकाळी-सकाळी आपण फ्रेश असतो. सकाळी-सकाळी ती एनर्जी आपल्यामध्ये असते आणि सकाळी ती मॅजिकल काउंटिंग जेव्हा आपण ब्लेसिंगचं करतो, तो निसर्गामध्ये तो विचार जातो आणि दिवसभरात जसं पाहिजे तशा घटना आपल्याला घडतात. म्हणून काउंट युअर ब्लेसिंग्स हा जादूचं सूत्र तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही लिहून घ्या, तुम्ही त्याचा वापर करा आणि आम्हाला नक्कीच कळवा. जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच लाईक म्हणून करा. ऍब्सोल्युटली. मला एक छोटासा हलका-फुलका पॉइंट इथे सुनीताताई ऍड करायचा आहे. तो म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर का करायचा? कारण ब्रह्ममुहूर्तावर ना 98% जग झोपलेलं असतं आणि त्यामुळे कॉम्पिटिशन कमी असते. कमी असते. आणि म्हणून तुमचं डायरेक्ट कनेक्शन बरोबर. व्हायचे चान्सेस खूप जास्त डायरेक्ट, असतात. तुम्ही डायरेक्ट. म्हणतात ना, तुम्ही फोर्टला ऑफिसमध्ये आहात आणि तुम्ही अंधेरीला राहताय. तर तुम्ही 7 वाजता निघालात ना, तर तुम्ही 7:30 ला पोहोचू शकता. पण तेच तुम्ही 9 ला निघाले ना, की तुम्ही 12 शिवाय पोहोचू शकत नाही. कारण कॉम्पिटिशन वाढलेली असते. त्यामुळे थोडे वाढलेलं आधी आलात ना, तर देवाबरोबर पण कॉम्पिटिशन कमी होते. कृतज्ञता कमी पण होतं. वेगळ्या लेव्हलला जाते. म्हणून ती सवय लावा. लवकर उठायची सवय लावा. खूप महत्वाची आहे. लेट्स गो बॅक. जस्ट किडिंग. काय करायचं या जादूच्या सूत्रांमध्ये? रोज आपले वेगवेगळे क्षेत्र आहेत. म्हणजे जर कुणाला आरोग्याची तक्रार असेल, कुणाला नातेसंबंध सुधारायचे आहेत, कुणाला आपलं करिअर चांगलं करायचं आहे, कुणाला आपला पैसा वाढवायचा आहे, कुठे पैसा अडकला आहे, कुठे कुणी परत देत नाहीये, काही लोन आहे, अनेक काही असू शकतात. कुणाला आपल्या स्वतःचं स्वप्नातलं घर करायचं आहे. अशा एखाद्या क्षेत्रांची निवड करून आपण त्या संबंधात जर 10 वरदानांची रोज मोजदाद केली आणि ती लिहून काढली, ती वाचली आणि ती बोलून दाखवली, अगदी सकाळी-सकाळी आणि रात्री झोपताना, तर तो मेसेज निसर्गापर्यंत जातो. हा जर आपण मॅजिकल फॉर्म्युला जर वापरला, अगदी मनापासून आणि हृदयापासून, तर ती भावना पोहोचते आणि आपली मॅजिक नक्कीच काम करते. म्हणजे आपण सुद्धा जादूगर होऊ शकतो या जादूच्या सूत्रामुळे. काय करायचंय? मिस्टेक्स इंटू ब्लेसिंग्स खूप महत्वाचं आहे. आपल्या चुकांचं वरदानांमध्ये रूपांतर करा. म्हणजेच तुमच्या जखमा, तुमच्या चुका ह्यांना तुम्ही वरदानांमध्ये करू शकता. मग आपण म्हणणार, कसं करू शकता? मी तर चुका केल्यात ना, मग मी त्याच्यातनं ब्लेसिंग्स कसे शोधू? मी चूक केली आहे, ती चूक आधी मनापासून मान्य करा. ज्या व्यक्तीला बोललो, ज्या व्यक्तीच्या बाबतीत मी चुकीचं वागणूक केली किंवा बोललो किंवा काही चुकून घडलं, तर ते मान्य करा. त्याबद्दल मनापासून माफी मागा. जिथे तुम्ही क्षमा मागता, तिथेच तुमची ती कळकळ तुमच्या ब्लेसिंगमध्ये कन्व्हर्ट होते आणि ते वरदान तुम्हाला सुदृढपणे परत तुम्हाला देतं. म्हणून आपल्या चुकांना वरदानांमध्ये तुम्ही रूपांतरित करू शकता. चुका आपल्या मान्य करू. ब्लेम करू नका, दोष देऊ नका आणि चुका मान्य करा. जेव्हा आपण चुका मान्य करतो आणि क्षमा मागतो, तेव्हा त्याचं वरदानांमध्ये रूपांतर होतं. काही लोकांना खूप इगो असतो, अहंकार असतो, आपली माफी मागत नाही. तर तसं नका करू. मी लहान आहे, मी मोठा आहे, मी एवढा शिकलेलो आहे, मी एवढा मोठा आहे. ते काहीच नसतं. आपण चुकून एखाद्या व्यक्तीला जर काही बोललो, तर सॉरी पटकन म्हणा आणि वरदानांमध्ये आपल्या चुकांचं रूपांतर करा. आवडलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लाईक म्हणून करा, म्हणजे मला पण कळेल, तुम्हाला माझं कळतंय आणि तुमच्यापर्यंत माझ्या भावना पोहोचतायत. थँक यू. मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी लाईक टाकलेत म्हणून. येस, ऍब्सोल्युटली. मिस्टेक्स मिस्टेक्स इंटू ब्लेसिंग्स. मग माझ्या चुकांमधून मी काय शिकलो? जर मी कुणाला बोललो, माझ्या भूतकाळामध्ये काही चूक झाली माझ्याकडनं, काही नाती खराब झाली, चुकून मी एखादा जॉब सोडला, माझं बॉसशी भांडण झालं, बहिणीशी भांडण झालं, काही पण असू शकतं. मग कुणाकडे चुकून माझे पैसे द्यायचे राहिलेत, अशा काहीही घटना असू शकतील. मग त्यासाठी त्या चुकांमधून मी काय शिकलो त्याच्यावर लक्ष द्या. चुकांवर लक्ष नका देऊ. चुकांमधून काय चांगलं शिकलो ते शिका आणि त्याबद्दल तुम्ही धन्यवाद करा. मी यासाठी तुम्हाला उदाहरण सांगेल.
या कोरोनामध्ये माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी एक जोडपं आलं. त्यांनी सांगितलं, "मॅडम, ऑनलाईन काम होतं. ऑनलाईन काममध्ये मी एवढे 2 लाख रुपये गुंतवले. मी माझं सामान विकत घेतलं. माझ्याकडे एवढी ताकद नव्हती. जॉब गेलेला, बिझनेस बंद होता. एक ऑनलाईन मला असं एक प्लॅटफॉर्म मिळाला. तिथे पैसे टाकून आणि ऑनलाईन काम करून मी पैसे मिळवू शकतो. मी त्यासाठी माझं गोल्ड हे ठेवलं, म्हणजे बँकेत ठेवलं. रिटर्नमध्ये पैसे घेतले आणि 2 लाखाचं जे पण लागतात प्रॉडक्ट्स ते आणले. पण मला जसं सांगितलं गेलं, तसं मला काहीच मिळालं नाही. माझं खूप मोठं नुकसान झालं." ते कपल खूप रडत होतं. ते काउन्सिलिंगसाठी पण आलं आणि त्यांनी मॅजिकचं माझ्याबरोबर महिनाभर सीरीज पण केली. आम्ही त्यांना हे सांगितलेलं का त्या चुकांमधून तुम्ही काय शिकलात ना, ते तुम्ही लिहा. तुम्ही ते पैसे टाकले, तुम्ही त्या व्यक्तीवर भरोसा केला. तुमची फसवणूक झाली. मग तुम्ही सारखं नका म्हणू, "मला फसवलंय, मला फसवलंय, माझे पैसे गेले, माझं नुकसान झालं." तर त्यामधून तुम्ही काय शिकलात? का तुम्ही अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही ऑनलाईन करायला गेलात, पूर्ण माहिती काढून घ्या. तुम्ही एवढा मोठा अमाउंट नव्हता टाकायला पाहिजे. तुम्ही ते एक चुकलात, ते लक्षात ठेवा. कसं असतं ऑनलाईन पण कसं असतं आपल्याला माहिती नाहीये. असे वेगवेगळे जेव्हा त्यांनी ब्लेसिंग्स रोज लिहिले, पूर्ण 28 दिवस ती पूर्ण जादूची कृती त्यांनी केली. तर हळू आता त्यांचे पैसे त्यांना रिटर्न मिळायला लागले. त्याच ऑनलाईनमध्ये त्यांचं काम आता भरभरून आलं आणि आता त्यांचा आजच सकाळी फोन आलेला का मॅडम मॅजिकनी काम केलंय आणि मी जेवढे 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते, ते मला माझ्या ऑनलाईन बिझनेसमधून मिळाले आणि मी माझ्या मिसेसचे पूर्णचे पूर्ण दागिने सोडवून बँकेमधून आणले आहेत. क्या तर बात तुम्ही है! त्या चुकांमधून काय शिकलात ना, त्याच्यावर तुम्ही धन्यवाद बोला आणि आभार बोला. ती चूक झाली म्हणून कंप्लेन नका करू. जर तुम्ही कंप्लेन केली तर ती चूक वाढत जाते आणि अजून नुकसान होतं. मग हे तुमचं प्रत्येक ठिकाणी लागू होणार. नातीसंबंधी, पैसा, आरोग्य सगळ्या ठिकाणी. तर खूप महत्वाचा हा एक सूत्र आहे का मिस्टेक्स इंटू ब्लेसिंग. चुकांमधून काय धडा शिकलात तो लिहून काढा आणि कंप्लेन नका करू. मॅजिकल वॅड म्हणजे जादूची छडी. आपण लहानपणी असं जादूगर आणि त्याच्या हातात अशी छडी बघितली आहे. जादूचे प्रयोग बघितले आहेत. अजून सुद्धा आपण मुलांना दाखवतो, कार्टूनमध्ये दाखवतो. आपण हॅरी पॉटर बघतो. त्याच्यामध्ये अशी जादूची ती छडी घुमवतात. असं काहीतरी केलं का काहीतरी जादू घडते. मग आपण ही जादूची छडी कशी फिरवू शकतो? आपण रस्त्याने चाललो आहोत, कारमध्ये चाललो आहोत, पायी-पायी चाललो आहोत. आपल्या बाजूने ॲम्ब्युलन्स जाते. एक तर सर्वात आधी ॲम्ब्युलन्सला जागा करून द्यायची पुढे जाण्यासाठी आणि आपण त्याच्यावर मनातल्या मनात प्रार्थना करू शकतो, का जी व्यक्ती त्या ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये जाते आहे, परमेश्वरा तिचं आरोग्य चांगलं ठेव, तिला लवकरात लवकर बरं कर, तिला जिवंत ठेव. त्या त्या व्यक्तीची आई, तिचे घरचे लोकं तिची वाट बघत असेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांवर जादूची छडी फिरवतात, तेव्हा ती परमेश्वर तुमच्यावर सुद्धा फिरवतो, हे लक्षात ठेवा. आपण कुणी गरीब माणूस दिसला, कुणी असहाय्य माणूस दिसला, वृद्ध दिसला, कुणी मंदिराच्या बाहेर एक मागणारा बसलाय, जेव्हा तुम्ही त्याच्यावर करतात, का परमेश्वरा या व्यक्तीला भरभरून अन्न दे, याला आरोग्य दे, याला कपडा दे. तुम्ही फक्त डोळे बंद करून जर कल्पना केली आणि त्याच्यावर जादूची छडी फिरवली, तरी सुद्धा ती जादू त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. मी अनुभव सांगते माझ्या या कोरोनामध्ये जेव्हा मी अ, माझ्या नातेवाईकांबरोबर ताजला गेलेले कॉफी प्यायला. ताजची कॉफी म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे काय आहे. एवढं हे होतं तरी पण वाढदिवस होता आमच्या जयच्या छोट्याचा आणि आम्ही गेलेलो. तिथे एक जोडपं बसलेलं नवीन आलेलं आणि त्यांचा वादविवाद होता. दोघांचं मी बघत होते आणि मी मॅजिकचं सेशन करते. मी लगेच बोलले सुरभीला, "सुरभी देखो उनका ना लगता है झगडा हो गया है." ती म्हणते, "मम्मी आप जादू की छडी घुमा दो ना." आम्ही डोळे बंद केले दोघींनी. त्यांच्या दोघांवर अशी जादूची छडी घुमवली आणि थोड्या वेळानंतर आमची कॉफी पिऊन झाली आणि आम्ही जेव्हा बाहेर चाललो होतो, तर ते दोघं नवरा-बायको आणि आलेले फिरायला मस्त सेल्फी काढत होते, हसत होते. एवढा आनंद झाला त्यांना बघून. माझी त्यांच्याशी ओळख नाही, काही नाही. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये जादूची छडी फिरवतो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतो ना, तर ती जादू आपल्याला पण लागू पडते. म्हणून ही जादूची छडी खरंच जादूची आहे आणि तिचा उपयोग आपण नक्कीच करा. कसा करायचा मी तुम्हाला सांगितलंच आहे आणि जर काही माहिती असेल तर सर तुम्हाला नक्कीच सांगतील. सरांकडे मेसेज टाका कमेंटमध्ये. ॲब्सोल्युटली. क्यू द मॅजिक. क्यू द मॅजिक म्हणजे काय? जादू शोधा. तर जादू कशी शोधायची?
हा निसर्ग असतो ना, युनिव्हर्स, हा ब्रह्मांड, परमेश्वर आपल्याला ना सिग्नल्स देत असतो, आपल्याला संदेश देत असतो. आपण त्याला इंट्युशन्स म्हणतो. काहीतरी आपल्याला मनाला वाटत असतं. त्यामुळे आपले ध्येय पूर्ण करणं, आपली स्वप्न पूर्ण करणं किंवा नाती जपणं, प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला एक मेसेज येत असतो ब्रह्मांडामधून. ते आपल्याला ओळखायचं आहे का आपल्याला काय संदेश मिळतो. जेव्हा आपल्याला ते माहीत पडतं, तर ते आपल्याला शोधायचं आहे का काय होतंय आणि मग आपल्याला ती मॅजिक वापरायची आहे. मग या ठिकाणी आपला ब्रेन पॉझिटिव्हिटीमध्ये पाहिजे. अगदी तो 51% जरी पॉझिटिव्हमध्ये असला ना, तरी सुद्धा तुम्हाला ते सिग्नल्स कळतात. का मला निसर्गाला मला काय सांगायचं आहे, ब्रह्मांड मला काय सांगतोय आणि काय करतोय. आणि जर तुम्ही ते मॅजिक शोधलं आजूबाजूच्या घटनांमधून, आजूबाजूच्या तुमच्या घरातल्या वस्तूंमधून, प्रत्येक क्षणाक्षणाला जेव्हा तुम्ही आता हे बघतात, त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला खूप घटना तुमच्याशी निगडीत वाटल्या असतील. त्याच्यातनं पण तुम्हाला वाटणं असेल की मी हे जादूचं सूत्र वापरू शकतो, वापरू शकते, करू शकते. तर नक्कीच करून बघा आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यातून जादू शोधा. का तुम्हाला ब्रह्मांड, तुमचा देव, ती शक्ती ज्या शक्तीला तुम्ही मानतात, ती तुम्हाला काय सांगते आहे. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आम्ही आणि सर बोलतो मॅजिकल मिरर, सेल्फ ॲप्रिसिएशन. सरांच्या आमच्या 7 रिच्युअल्स मध्ये सुद्धा आहे. हे सगळं झालं आपण दुसऱ्यांच्या बद्दल बोललो, इतरांच्या बद्दल बोललो, घर, नातेवाईक, पैसा, आरोग्य, स्वप्न. पण माझं काय, स्वतःचं काय? या जगात सगळ्यात दुर्लक्षित व्यक्ती असेल ना, तर ती आरशामध्ये दिसणारी तुम्ही स्वतः. म्हणून जी व्यक्ती तुम्हाला आरशात दिसते ना रोज, त्या व्यक्तीला स्वतःचं रोज कौतुक करा. तिला स्वतःला रोज म्हणा, का "मी तू जशी आहेस ना आणि तू जसा आहेस तसा मी तुझा स्वीकार केला आहे. मी तुझ्यावर भरभरून प्रेम करते. तू जशी आहेस तशी मला आनंदात आहे." माफी मागा त्या व्यक्तीची. कारण की जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, तुम्ही स्वतःचे आभार मानतात, तेव्हा तुम्ही इतरांचे मानायला लागतात. जर तुम्ही स्वतःलाच दुर्लक्षित केलं, स्वतःचेच आभार मानले नाहीत, तर तुम्ही मग इतरांना ते कसं करणार ना? म्हणून सेल्फ ॲप्रिसिएशन खूप महत्वाचं आहे. आमचे केतन सर आम्हाला 7 रिच्युअल्समध्ये नेहमी सांगतात, सेल्फ ॲप्रिसिएशन केलंच पाहिजे. म्हणजे अगदी जेव्हा आपण बाथरूममध्ये ब्रश करत असतो ना, तेव्हा सुद्धा सर म्हणतात, ब्रश करता-करता मिररमध्ये मधून सांगायचंय का "खूप छान दिसते आहेस, खूप सुंदर दिसते आहेस." स्वतः स्वतःचं कौतुक करा. मी सर थोडंसं तुम्ही ह्याच्या बोला डिटेलमध्ये थोडंसं जाईन याच्यामध्ये. जनरली ना सेल्फ अप्रिसिएशनसाठी खूप सुंदर टेक्निक आहे, जी आपण ऑनलाईन स्वराज्यामध्ये कव्हर करतोच. की सकाळी आपण बऱ्याचशा रिच्युअल सांगतो आणि सगळ्या करून जेव्हा आपण अंघोळ करून फ्रेश होतो, तयार होतो कामाला जाण्यासाठी किंवा वर्क फ्रॉम होमसाठी जेव्हा तुम्ही तयार होता आणि शेवटचा आरशात जेव्हा बघता, ओके, तेव्हा स्वतःच्या डोळ्यात बघून कालपासनं आत्तापर्यंत केलेल्या एखाद्या गोष्टीसाठी मनातल्या मनात स्वतःची पाठ थोपटायची आणि मग म्हणायचं, "यू आर द बेस्ट, तुझ्यासारखा कोणीच नाही. यू आर द बेस्ट, तुझ्यासारखा कोणीच नाही. ओके, आय एम प्राऊड ऑफ यू." आणि मग म्हणायचं, "आय लव्ह यू." ओके, यू आर द बेस्ट, आय एम प्राऊड ऑफ यू, आय लव्ह यू. हे जेव्हा तुम्ही स्वतः बरोबर करायला लागता ना, तेव्हा तुम्ही जगावर प्रेम करायला लागता. कारण जो माणूस स्वतःवर प्रेम करत नाही ना, तो जगावर प्रेमच करू शकत नाही. सो व्हॉट आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू डू नाव, ओके, जेव्हा पण तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचेल, जस्ट डोळे बंद करा. तुम्ही आरशासमोर उभे आहात असं इमॅजिन करा. एखाद्या गोष्टीसाठी मनातल्या मनात त्या आरशातल्या प्रतिबिंबाकडे बघून ही 3 वाक्य म्हणा. ओके, यू आर द बेस्ट, आय एम प्राऊड ऑफ यू, आय लव्ह यू. आणि मग जेव्हा डोळे उघडाल त्याच्यानंतर कमेंट बॉक्समध्ये लिहा आय लव्ह यू आणि मग आपण पुढे जाऊ. जायचंय सर पुढे? हा, यांना कमेंट करू दे, मग आपण जाऊया. नक्कीच, नक्कीच. येस, यू कॅन गो खरं अहेड. तर येस. खरंच हे खूपच छान आहे. पुढचं एक जादूचं सूत्र आहे पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. हे पण आमचे केतन सर नेहमी सांगतात आपल्या 7 रिच्युअल्समध्ये. व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पना करा, इमॅजिन करा, स्वप्न बघा. मग काय करायचंय? तुमचं ध्येय, तुमचं गोल तुम्हाला पूर्ण करायचंय, तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मग ते स्वप्न ना तुमचं आधीच पूर्ण झालेलं आहे अशी कल्पना करा डोळे बंद करून आणि तो आनंद अनुभव करा. म्हणजे मी उदाहरण देईल. माझं स्वप्न जर आहे
माझं 8 बेडरूमचं लॅविश 1 फ्लोअर 1 फ्लॅट घर पाहिजे. 33 फ्लोअरवर पाहिजे. स्विमिंग पूल असेल, गार्डन व्ह्यू असेल. माझ्या घरामध्ये दिवसभराच्या 4 मेड आहेत. माझं स्वतःचं ऑफिस आहे. माझ्या घरामध्ये पॅन्ट्री अशी आहे. माझं किचन असं आहे. माझ्या घराची दिशा आहे. माझा बेडरूम असा आहे. माझा लाईट तसा आहे. माझ्या लायब्ररीमध्ये ही पुस्तकं आहेत. माझ्या तिजोरीमध्ये एवढे दागिने आहेत, एवढा पैसा आहे. माझ्या फॅमिलीमध्ये एवढे सगळे लोकं आहेत. अशा प्रकारे डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही ती कल्पना करतात आणि मी कल्पना करताना असंच करते का मी वास्तुप्रवेश केला आहे. माझ्या घरी पार्टी होते आहे. सगळेजण वास्तुप्रवेशाला माझ्या घरी आले आहेत. क्लब हाऊसमध्ये मी मोठी पार्टी ग्रँड ऑर्गनाइज केली आहे. आणि माझे सर्व नातेवाईक, माझे जवळचे मित्र, ओळखीचे लोकं त्या पार्टीला येत आहेत. मला अभिनंदन करत आहेत. माझं घर खूप सुंदर सजलेलं आहे आणि मी त्या घराचा आनंद घेत आहे. असं जेव्हा स्वप्न तुम्ही अनुभवतात आणि म्हणतात, "येस, आय कॅन डू" आणि मी केलंय, मी जिंकले आणि मी आनंद घेत आहे. मी सगळ्यांना थँक यू बोलते आहे. सगळ्यांकडनं बुके घेते आहे. सगळ्यांना जेवणासाठी विचारते आहे आणि डान्स करते आहे माझ्या नातवाबरोबर, नातू-सुनाबरोबर. तर तो एक आनंद जेव्हा मी ती कल्पना करते ना, तर आपोआप पॉझिटिव्हमध्ये जाते आणि तो मेसेज त्या ब्रह्मांडामध्ये जातो. मग तुम्ही वर्तमान काळामध्ये तुमचं ध्येय डोळे बंद करून अनुभव करा. ते पूर्ण झाल्याची कल्पना करा आणि तो आनंद घ्या आणि ते झाल्यानंतर काय-काय होणार, तुम्ही कुणाला सांगणार, कुणाला फोन करणार, काय-काय करणार, ते तुम्ही फक्त नाटक करा आणि ॲक्टिंग करा. बघा कशी जादू होते ते. सर तुम्ही बोलणार याच्यावर? येस, नक्कीच. डेफिनेटली माझा सगळ्यात आवडता विषय नक्कीच ज्याच्यावर मी आवडता. गेले गेले मला वाटतं 10 वर्ष 2 लाखापेक्षा जास्त लोकांशी मी याच्यावर संवाद साधलाय. सो तो चान्स मी सोडणारच नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिज्युअलायझेशनमध्ये ना तुमची 5च्या 5 सेन्सेस इन्व्हॉल्व झाली पाहिजे. म्हणजे जसं आता सुनीताताईंनी सांगितलं, की जर ते 8 बेडरूमचं घर त्यांना दिसतंय, तर त्या काहीतरी बघतायत, काहीतरी ऐकतायत, ओके. कशाला तरी स्पर्श करतायत, कशाची तरी चव घेतायत आणि कशाचा तरी वास घेतायत, ओके. म्हणजे त्यांच्या घरात जर पूजा चालू असेल, तर नक्कीच त्या अगरबत्तीचा, कापुराचा आणि तो जो काही त्या दैवी वातावरणाचा जो सुगंध आहे ना, तो त्या अनुभवतायत. आणि जेवढे जास्त तुम्ही तुमचे पाची म्हणतात ना सेन्स ऑर्गन. ज्ञानेंद्रिय मिक्स कराल, ओके. सेन्स ऑर्गन किंवा ज्ञानेंद्रिय मिक्स कराल आणि त्याला अनुभवण्याचा प्रयत्न कराल ना, तेवढ्या लवकर त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात आकर्षित कराल आणि त्यावेळेला तुमच्या आतमधनं थँक्यू, थँक्यू, थँक्यू ते बघताना आलं पाहिजे. तर तुमची खरी कृतज्ञता आणि खरी मॅजिक तिकडे ऑटोमॅटिकली व्हायला सुरुवात होते. व्हेरी, व्हेरी पॉवरफुल. येस, यू कॅन गो अहेड. येस. गुड फिलिंग्स. मग आपल्या भावना कशा असल्या पाहिजे? नेहमी तुम्ही ना चांगल्या भावना म्हणजे सकारात्मक विचार आणि चांगल्या भावनांमध्ये असावं. बघा या चित्रामध्ये दाखवलंय का खाली तो एक माणूस दुःखी बसलाय म्हणजे खाली निगेटिव्ह भावना आहेत आणि वर तो असे दोन्ही हात म्हणजे त्याला आम्ही म्हणतो अबंडन्स पोज. शाहरुख खानची पोज आहे दोन्ही हात पसरवून निसर्गाकडे तो पॉझिटिव्ह मध्ये तो एक माणूस उभा आहे. मग तुम्ही दरवेळेला ना निगेटिव्ह भावनेकडे न जाता त्या लाईनच्या वर जा, अबव्ह द लाईन जा. मग कसं जाऊ शकतो आपण? तर त्या विचाराने जाऊ शकतो ना. आपण दुःखी झालोय, आपण नाराज झालोय, आपल्यामध्ये कटुता आली आहे, तर पटकन काय आवडतं ना तिकडे जा. घरात जर लहान मूल असेल तर त्याच्याशी खेळा. तुमच्या आवडीचं गाणं लावा, तुमच्या आवडीचं म्युझिक लावा, तुमच्या आवडीची गोष्ट करा किंवा वॉकिंगला जा. काहीही करा आणि तुमचा मूड स्वतःचा शिफ्ट करा. जेव्हा तुम्ही तुमच्या भावना आणि मूड शिफ्ट करतात आणि तुम्ही 51% सुद्धा गुड फिलिंगमध्ये राहतात, तेव्हा तुम्हाला जादू अनुभवायला येते. शाहरुख खानची ती अबंडन्सची पोज आहे ना, पूर्ण हात हे करून आम्ही रोज सकाळी ती ॲक्टिव्हिटी करतो आमच्या मॅजिक सेशनमध्ये. कारण की तुम्ही निसर्गाला जेव्हा भरभरून हात पूर्णपणे पसरवून मागतात, तेव्हा तो निसर्ग तुम्हाला भरभरून देतो. त्याच्यामुळे ते विचार तसेच ठेवा. तुमच्या विचारांना आणि भावनांना खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे तुमचे गुड फीलिंग्ज आणि चांगल्या भावना, पॉझिटिव्ह भावना खूप महत्त्वाच्या आहेत. तर त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष नका करू. मी सगळ्यांना अगदी कळकळीने सांगेल का भावनांवर कंट्रोल करा आणि शिफ्ट करा आपल्या भावना. सर बोलणार तुम्ही? नाही, सुपर्ब. कंटिन्यू. आतापर्यंत क्या बात. आता मॅजिक आणि जादू पुस्तकाबद्दल मी बोललो, त्याची सूत्र सांगण्याचा प्रयत्न केला. पण हे जादूचं पुस्तक जे आहे खरंच एक एक जादू आहे. त्याच्यासाठी कोणताच धर्म, कोणती जात आणि कोणतंच वय हे लागू पडत नाही. अगदी 5 वर्षाच्या मुलांपासून मी आता शिकवते आहे. मी ज्या शाळेत शिकले तिथे शाळेत मुलांना मराठीमधून शिकवते आहे. माझा विचार आहे, माझा ध्यास आहे,
जर लहान मुलांपासूनच ही कृतज्ञता लहान मुलांना शिकवली गेली आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये कसं कृतज्ञता शोधायची, आभार शोधायची, हे संस्कार जर मिळाले ना, तर नाती चांगले होतील, आरोग्य पण चांगलं होईल, पुढची पिढी सुदृढ होईल. पिढी आणि सुधारली का देश सुदृढ होईल, देश सुधारला का जग सुदृढ होईल. त्या कोरोनामुळे आपल्याला बरंच काही शिकवलंय आणि त्याच्यातून हेच जाणवलं का आपल्याला ही जादू करून आणायची आहे. मग त्यासाठी खूप सोपं आहे का कृतज्ञता. मग ही कृतज्ञता तुमच्यामध्ये जागृत ठेवा. नाही जागृत ठेवण्यासाठी हे मॅजिक पुस्तक घ्या आणि वाचा. त्याची समरी पण आमची परत-परत वाचा. ऑनलाईन स्वराज्याचे आमचे संस्थापक आहेत केतन सर. त्यांना तुम्ही मेसेज करा. ते तुम्हाला छान ऑनलाईनमध्ये गाईड करतील. आमच्या अशा अनेक पुस्तकांच्या समरी आहेत. मी स्वतः काउन्सिलर सुनीता मोर, मॅजिक बुक प्रॅक्टिशियन आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळेला माझ्या घरात मॅजिक पुस्तकाचे पारायण होतं. सकाळी मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये. पूर्णपणे आमच्या घरात करतो. आमच्या घराचे बोर्ड बघितले सगळीकडे तुम्हाला नोट्स लावलेल्या मिळतील. सगळीकडे तुम्हाला व्हिजन बोर्ड मिळतील. सगळीकडे तुम्हाला जादूच्या टिप्स मिळतील. आणि आम्ही फक्त ते एकच काम करतोय का 1,00,000 लोकांपर्यंत मला जादू पोहोचवायची आहे. तर मला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे का ही जादू अनुभवा आणि जादू तुमच्या स्वभावामध्ये आणा. जेव्हा तुम्ही 28 दिवस या पुस्तकाची पूर्ण कृती करतात, पूर्ण एक-एक शब्द समजवून घेतात आणि तो अभ्यास करतात. जसा 12वीचा मुलगा बोर्डमध्ये अभ्यास करतो, तशा त्याप्रमाणे जर तुम्ही पाठीचा मणका सरळ करून 1 तास दिलात, तर तुम्हाला तुमच्या मेंदूमध्ये ती वायरिंग होते, ते प्लगिंग होतं आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये जादू शोधतात. हा माझा या 9 ते 10 महिन्याचा अनुभव आहे. आणि सर परत म्हणेल की ऑनलाईन स्वराज्य त्याचमुळे मला मिळालं आणि मी जॉइन झाले आहे. तर ऍब्सोल्युटली. नक्कीच मेसेज करा, कॉमेंट करा, सांगा आम्हाला. अमेझिंग. ओके. तुम्ही हे लाईव्ह मध्ये बघताय की थँक त्यानंतर तुम्ही येऊन बघणार आहात मला माहिती नाही. पण दिस इज वन ऑफ द बेस्ट समरीज. ओके. आणि ज्या आत्मीयतेने मी खूप कॉमेंट्स वाढल्या. ओके. डॉक्टर स्मिता चाकोतेंनी कमेंट केली सुनीताताई तुमच्यासाठी की तुमचा काउन्सिलिंगचाच आवाज आहे. ज्या धीर गांभीर्याने आणि तळमळीने तुम्ही हे प्रेझेंट करताय त्यातनं तुमची तळमळ दिसते आणि नक्कीच ना तुम्ही 1,00,000 काय त्याच्यापेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यात ही कृतज्ञता पोचवाल. मानवतेचा दृष्टिकोन तुम्ही बदलाल आणि कितीतरी कुटुंबांचं आयुष्य बदलाल, कितीतरी मुलांच्या करिअर सुधाराल आणि कितीतरी जॉब मधल्या लोकांची त्यांची रिलेशनशिप इम्प्रूव्ह कराल. कारण ज्या विषयावर तुम्ही महारत केली आहे ना, हा जगाच्या अंतापर्यंत चालणारा विषय आहे आणि तुम्ही खूपच सुंदर काम करताय. तो सगळ्यांतर्फे आधी तुमचे मनापासून आभार मानतो आणि प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये सगळ्यात आधी 3 वेळा थँक्यू 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 हे टाईप करायचंय. ओके. ही आपली सुनीताताईंसाठी कृतज्ञता आहे. सुनीताताई, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. खूपच मनापासून आणि खूपच तन्मयतेने तुम्ही हे सगळं डिलिव्हर केलंय आणि मला माहिती आहे लाईव्ह मध्ये बघणारे, नंतर बघणारे जे कोणी हे बघतील त्यांना ह्याच्यातनं खूप जबरदस्त व्हॅल्यू मिळेल. माझी परत रिक्वेस्ट आहे की आता तुम्ही हे बघितलंय, पुढची समरी परवा आहे, त्याच्या आधी कमीत कमी 1 ते 2 वेळा पेन आणि पेपर घेऊन बसा आणि ह्यातले महत्वाचे पॉइंट काढा. 28 दिवसाचा जो ग्रॅटिट्यूडचा पॅटर्न आहे तो या पुस्तकातनं समजून घ्या. आता तुमच्याकडे 10-12 दिवस आहेत ते जाऊ द्या, पण कदाचित 1 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत ही कृतज्ञतेची डायरी लिहून काढा, त्याला ऊर्जा द्या. तुमच्या दृष्टिकोनामध्ये आणि तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात बदल झाल्यापासून राहणार नाही ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण हे टाइम टेस्टेड, प्रूव्हन आणि आम्ही वापरून बघितलेली गोष्ट आहे. कितीतरी वाईट परिस्थितीतनं ही कृतज्ञता तुम्हाला बाहेर काढते. ओके. एक प्रेम आणि दुसरी कृतज्ञता, या 2 गोष्टी तुमच्याकडे आल्या की आयुष्य जादू सारखंच बदलायला लागतं. ती जादूची छडी तुम्हाला सापडावी, जादूनीच तुमचं आयुष्य बदलावं ही सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजचं सेशन पूर्ण करतो. सुनीताताई, परत तुमचे मनापासून आभार, सुरभीचे मनापासून आभार जे तिने याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेतली आहे. अख्ख्या ऑनलाईन स्वराज्य कम्युनिटीचे आभार. ओके. माझ्या घरातले वडील, पल्लवी, माझी मुलं जे मला हे करण्यासाठी एवढी मुभा देतात त्या सगळ्यांचे आभार, ईश्वराचे आभार. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. ऑनलाईन स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच आहोत. सो स्वस्त राहा, मस्त राहा, ऍक्शन घेत राहा, पुढे चालत राहा, काहीतरी करत राहा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. केतन सर तुमचे खूप खूप आभार. प्रेक्षकांचे आभार. मनापासून आपल्या ऑनलाईन स्वराज्याचे आभार. तुम्ही मला या ग्रॅटिट्यूडमुळेच सर तुम्ही भेटलात आणि हा आत्मविश्वास आला. मला हे टेक्नॉलॉजी, हे ऑनलाईन काहीही माहिती नव्हतं.
फक्त आणि फक्त या आभारामुळे आणि या धन्यवादामुळे सर तुमच्यापर्यंत पोहोचले आणि ती निसर्गाने दिलेली क्यू म्हणजे ती मी ठिणगी पकडली आणि इथपर्यंत आले. तुमचे खूप खूप आभार सर, ही मला तुम्ही संधी दिली म्हणून. थँक्यू. गॉड ब्लेस यू. सर्वांचे थँक्यू. लेट्स कम्प्लीट दिस. थँक्यू.